काल वाचलेलं आहे का? काल जेवढं आपण लेक्चर मध्ये घेतलेलं आहे ते वाचलेलं आहे का सगळ्यांनी? यस, वाचलेलं आहे का? ते पॉइंट्स तुम्ही एकदा वाचून घेतलेले आहेत का पुस्तकातून? कळतंय का? लक्षात राहतात का पॉइंट्स? तेही तुम्हाला समजणं गरजेचं आहे. पॉइंट्स लक्षात राहतात का? यस. बघा आपलं काय काय चाललेलं आहे. आपण रोध बघितलेला आहे काल. इलेक्ट्रिसिटीचा पार्ट आपण चालू केलेला आहे, विद्युत धारेचा. त्यात आपण भरपूर गोष्टी बघितल्या आहेत. त्यात आपण प्रभार म्हणजे काय हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर विद्युत धारा म्हणजे काय हे बघितलेलं आहे. त्याचे एकक बघितलेले आहेत. क्रिचॉफचा पहिला लॉ बघितलेला आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? करंट लॉ किंवा जंक्शन लॉ म्हणतो, बरोबर. आणि त्याच्यानंतर क्रिचॉफचा दुसरा नियम पण आपण बघितलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो? लूप थेरम किंवा व्होल्टेज लॉ असं आपण म्हणतो, बरोबर आहे. काल मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे. आता आज बघायचं आहे आपल्याला विद्युत घटाचा अंतर्गत रोध. विद्युत घटाचा अंतर्गत रोध. अंतर्गत रोध म्हणजे काय? विद्युत घट म्हणजे काय? बॅटरी. ठीक आहे, बॅटरी. घट म्हणजे बॅटरी किंवा आपण त्याला जे सेल जे म्हणतो त्याला म्हणायचं घट. ठीक आहे, बॅटरीला आपण घट असं म्हणतो. त्या बॅटरीचा स्वतःचा रोध, ठीक आहे, बॅटरीमध्ये असणाऱ्या मटेरियलचा स्वतःचा रोध आणि जी तार वापरलेली आहे करंट पास होण्यासाठी, जी तार ज्याला आपण वाहक किंवा काय म्हणतो? कंडक्टर असं म्हणतो. ठीक आहे, त्या बॅटरीमध्ये असणाऱ्या मटेरियलचा स्वतःचा असणारा वैयक्तिक रोध आणि जी वायर आपण वापरणार आहोत त्या कंडक्टरचा जो आहे रोध, तो या दोन्ही रोधांचं एकत्रीकरण करून जे रोध तयार होईल त्याला आपण म्हणतो एकूण रोध. त्याला काय म्हणतो? एकूण रोध किंवा विद्युत घटाचा अंतर्गत रोध. मग यात काय आहे? विद्युत घटाचा अंतर्गत रोध म्हणजे नेमका काय? तर बॅटरीचा स्वतःचा, बॅटरीमध्ये जे मटेरियल्स आहेत, इलेक्ट्रोड्स आहेत, त्यांचा स्वतःचा जो रेझिस्टन्स आहे, रोध आहे, त्याला आपण काय म्हणतो? अंतर्गत रोध. मग वाहकाचा रोध आपण कशाने दाखवतो? आर. अंतर्गत रोध कशाने दाखवतो? स्मॉल आर. ठीक आहे, इज इक्वल टू विभवांतर डिवायडेड बाय विद्युत धारा. पोटेन्शियल डिफरन्स आपण कशाने दाखवतो? व्ही डिवायडेड बाय आय, बरोबर. मग आपलं हे सूत्र आहे ना, व्ही आर इज इक्वल टू व्ही बाय आय, बरोबर. हे सूत्र आहे. ते सूत्र काय आहे? मग हे एकूण रोध आहे. हा एकूण रोध आहे, यालाच आपण काय म्हणतो? एकूण रोध. कशाला म्हणतो? वाहकाचा रोध अधिक अंतर्गत रोध. हा काय आहे? तुमचा एकूण रोध आहे. कळतंय? वाहकाचा रोध प्लस त्या बॅटरीचा अंतर्गत रोध, याला सगळ्यांना मिळून एकूण रोध म्हणतात. म्हणून हा फॉर्म्युला काय आहे? असा आहे. आपण फॉर्म्युला कुठला बघितलाय? ओहमच्या नियमानुसार आर इज इक्वल टू व्ही बाय आय किंवा व्ही इज इक्वल टू आय आर असं बघितलेलं आहे, बरोबर. मग त्यात कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर हा येतो. मग या आर ला म्हणजे काय आहे? हा आहे तुमचा कंडक्टरचा, वाहकाचा रोध. पण आपल्याला जर एकूण रोध, अंतर्गत रोध प्लस हा वाहकाचा रोध असं जर दिला असेल तर मग काय असेल? आर प्लस स्मॉल आर इज इक्वल टू व्ही बाय आय. हा तुमचा काय आहे? फॉर्म्युला आहे. येते का लक्षात? आर प्लस स्मॉल आर इज इक्वल टू व्ही बाय आय. आणि या फॉर्म्युलावरती तुम्हाला पीवायक्यू मध्ये एक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पीवायक्यू मध्ये एक प्रॉब्लेम विचारलेला आहे या स्मॉल आर वरती. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. आपण घेतोय म्हणजे काय असंच घेत नाही, या तिथं काहीतरी कारण आहेत, त्यामुळे आपण तो पार्ट घेतोय. ठीक आहे, कॅपिटल आर प्लस स्मॉल आर इज इक्वल टू व्ही बाय आय. यस. मग व्ही म्हणजे काय आहे? विभवांतर. आय म्हणजे करंट. आर म्हणजे रेजिस्टन्स. कॅपिटल रेजिस्टन्स जो आहे, कॅपिटल आर जो आहे, हा आहे कंडक्टरचा रोध आणि हा आहे अंतर्गत रोध म्हणजे बॅटरीचा रोध. यस, हे दोन्ही मिळून एकूण रोध आहे इज इक्वल टू व्ही बाय आय. येते का लक्षात? यस. येते का लक्षात? बघा
मग अतिवाहक, अतिवाहक म्हणजे काय? सुपर कंडक्टर्स, सुपर कंडक्टर्स याचा शोध कोणी लावलेला आहे किंवा या सुपर कंडक्टर्सचा अभ्यास किंवा कन्सेप्ट एक्सप्लेन कोणी केलेला आहे? H.K. ओनेस. हा तुमचा PYQ आहे सरळ सेवासाठीचा. अतिवाहकचा अभ्यास कोणी केलेला आहे? H.K. ओनेस या शास्त्रज्ञानं अभ्यास केलेला आहे. मग अतिवाहक कशाला म्हणतात? ज्या पदार्थांचा रोध म्हणजे ज्या पदार्थांचा रेझिस्टन्स तापमान कमी केल्यावर अतिशय कमी होतो. म्हणजेच जर तापमान कमी केलं एखाद्या पदार्थाचं तर त्या कंडक्टरचा, त्या वाहकाचा रोध हा कमी होतो. त्यांना आपण काय म्हणतो? अतिवाहक असे म्हणतो. तापमान कमी केल्यास रोध अतिशय कमी होतो, त्यांना आपण काय म्हणतो? अतिवाहक. आणि ज्या तापमानाला हा रोध कमी होत जातो त्याला आपण काय म्हणतो? याच तापमानाला आपण काय म्हणतो? क्रांतिक तापमान, क्रिटिकल टेम्परेचर. क्रांतिक तापमान असं आपण त्याला म्हणतो. ज्या तापमानाला वाहकाचा रोध अतिशय कमी होतो, तापमान कमी केल्यानंतर त्याला आपण म्हणतो क्रांतिक तापमान, क्रिटिकल टेम्परेचर असं आपण त्याला म्हणतो. यस. मग यामध्ये दोन प्रकार आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. मग टाईप 1 मध्ये काय आहे? एकूण 27 प्रकारचे शुद्ध धातूंचा उपयोग या टाईप 1 सुपर कंडक्टर्स मध्ये केला जातो. काय केला जातो? टाईप 1 मध्ये किती? 27 शुद्ध धातू. टाईप 1 सुपर कंडक्टर्स मध्ये केला जातो. किती? 27. नीट लक्षात ठेवायचं. टाईप 1 मध्ये 27 शुद्ध धातूंचा उपयोग केला जातो. मग त्यात शिसे आहे, पारा आहे, कथील आहे. उदाहरणार्थासाठी बरोबर, शिसे, पारा, कथील तिथं लिहून ठेवा तुम्हाला पाहिजे असेल तर. ठीक आहे. टाईप 1, टाईप 2. मग टाईप 2 मध्ये काय आहेत? इथं शुद्ध धातू वापरलेत. काय वापरले? नीट बघा. काय सांगतोय? टाईप 1 मध्ये शुद्ध धातू वापरलेले आहेत आणि टाईप 2 मध्ये या धातूंची संमिश्रे वापरलेली आहेत, मिक्स करून. काय वापरलेलं आहे? संमिश्रे, मिक्सचर्स वापरलेले आहेत. हे नीट लक्षात ठेवायचं. टाईप 2 मध्ये काय आहेत? संमिश्रे. टाईप 1 मध्ये काय आहेत? शुद्ध धातू. 27 प्रकारचे शुद्ध धातू आहेत. मग त्यात शिसे आहे, कथील आहे. ही तुमची धातूंची उदाहरणं आहेत. संमिश्र म्हणजे वेगवेगळ्या धातूंचं एकत्रीकरण करून त्याचं इम्प्युरिटी म्हणा किंवा त्या गोष्टींची प्रॉपर्टीज वाढवून तो उपयोगात आणणे. ठीक आहे. हे दोन पॉइंट लक्षात ठेवायचे. टाईप 1 मध्ये शुद्ध धातूंचा उपयोग होतो. टाईप 2 सुपर कंडक्टर्स मध्ये संमिश्रांचा उपयोग होतो. मग हे सुपर कंडक्टर्स कुठं कुठं वापरले जातात? विद्युत चुंबकीय लहरींच्या साहाय्याने कोणत्याही वस्तूला पृथ्वीवरून आकाशात प्रसारित करता येते. कोणत्याही वस्तूला पृथ्वीवरून आकाशात प्रसारित करायचं असेल तर तुम्हाला सुपर कंडक्टरचा उपयोग होतो. याचं लक्षात. दुसरं NMR म्हणजे काय? न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्सचा उपयोग कशासाठी होतो? शरीराच्या आतल्या अवयवांचं, शरीरातले जे आतले अवयव आहेत त्याचं मॅग्निफिकेशन करून त्याची जी इमेज बनवायची आहे आपल्याला, त्या छोट्या छोट्या अवयवांची, म्हणजे समजा छोटे छोटे आपले एकदम पार्ट आहेत, नेफ्रॉन्स वगैरे असतील. इन शॉर्ट सांगतो, उदाहरण म्हणून सांगतो. नेफ्रॉन्स म्हणजे कुठं? किडनीचा भाग आहे बरोबर. किडनीच्या आतल्या छोट्या छोट्या भागांना जिथं व्यवस्थित काम केलं जातं, कार्यात्मक घटक आहे किडनीचा नेफ्रॉन.
त्या नेफ्रॉन्सचं जर विस्तारित स्वरूप करायचं असेल तर आपण कशाच्या माध्यमातून करतो? NMR, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. शरीराच्या आतील अवयवांचं विस्तारित रूप, मॅग्निफाईड त्याचं इमेज तयार करायची असेल मोठी, तर त्यासाठी NMR चा उपयोग होतो. त्याला स्टार मार्क करून ठेवा, हा विचारू शकतील. त्याला स्टार मार्क करून ठेवा, तो विचारू शकतील. आपण जे सुपर कम्प्युटर्स तयार केलेले आहेत, बरोबर, भारताचा सुपर कम्प्युटर कुठला आहे? परम, बरोबर, परम हा सुपर कम्प्युटर आहे. तर असे जे सुपर कम्प्युटर्स आहेत, त्या सुपर कम्प्युटर्स तयार करण्यासाठी किंवा त्यांचं तापमान जे आहे, तापमान काय आहे? सुपर कम्प्युटर्सची प्रक्रिया जी आहे, प्रोसेस आहे, खूप फास्ट होते, बरोबर. पेटाफ्लॉप मध्ये त्यांचं आपली प्रोसेस होत असते. मग त्यासाठी खूप एनर्जी, खूप उष्णता, खूप तापमान क्रिएट होते. यस, त्यामुळं त्याचं तापमान नियंत्रित करण्यासाठी सुपर कंडक्टरचा उपयोग होतो. सध्या एक इश्यू समोर येतोय, कोणता? एआयच्या भरपूर प्रमाणातल्या वापरामुळं जे सर्व्हर्सचं जे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाणी लागत आहे, ते खूप मोठ्या प्रमाणावर पाणी लागत आहे. म्हणजे सुपर कम्प्युटर्स किंवा तुमचे जे एआयचे जनरेटर्सचे जे सर्व्हर्स आहेत, जिथून सगळं सर्व्हर जे आहे क्लाउड मॅनेज केलं जातं, त्या सर्व्हरचं तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे तो एक इश्यू समोर येत आहे, संकट ज्याला आपण म्हणू शकतो. काय आहे? मागील जाहिरातीमध्ये वय मर्यादा वाढवून देण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं सर? आता आश्वासन आहे, त्याच्यातून तुम्ही समजून घ्या काय आहे ते. तो पाठ राजकीय भागाचा आहे, त्यात आपण काय नाही बोलू शकत. ठीक आहे, आश्वासन आहे, त्याच्यावरती काय जे मुलं आहेत ते काय करतील ते करतील, ज्या संघटना वगैरे ज्या असतील त्यात आपण काही करू शकत नाही. ठीक आहे, शासन स्तरावरील तो निर्णय आहे. त्या निर्णयामध्ये शासन जो निर्णय घेईल तो तसा कॅरी फॉरवर्ड पुढे आयोगाकडे आलेला असतो. यस, त्यामुळं ते आश्वासन होतं. त्यामुळे त्याच्यावरती आपण म्हणजे आपण जाहीररित्या न बोललेलंच बरं. ठीक आहे, यस. मग दुसरी गोष्ट, या मॅग्नेटिक मध्ये सुपर कम्प्युटर मॅग्नेटिक एलिव्हेटेड ट्रेन्स ज्या असतात, मॅग्नेटिक एलिव्हेटेड ट्रेन्स म्हणजे त्यात काय केलं असतं, ज्या रेल्वे असतात रुळापासून त्याला विद्युत चुंबकीय इफेक्ट दिलेला असतो आणि त्या विद्युत चुंबकीय इफेक्टमुळं ट्रेन जी आहे ती रुळापासून थोडीशी उंच उचलली जाते. म्हणजे ऍक्च्युली ती ट्रेन रुळावरती चालत नाही, रुळाच्या वरती 4 इंच चालते. यस, त्याला म्हणायचं मॅग्नेटिक एलिव्हेटेड ट्रेन्स. आपला हायपरलूप प्रकल्प जो आहे, महत्वाकांक्षी प्रकल्प आहे पुणे ते मुंबईचा. यस, पुणे मुंबई हे अंतर 20 मिनिटात पार केलं जाणार आहे, त्याच्याने 20 ते 25 मिनिटात, बरोबर. हायपरलूप ट्रेन प्रोजेक्ट आहे, त्यातली जी ट्रेन आहे तीच मॅग्नेटिक एलिव्हेटेड ट्रेन आहे. यस, भारतातली पहिली ट्रेन असणार आहे मॅग्नेटिक एलिव्हेटेड, जी रुळापासून 4 इंच वरती उचलली जाणार आहे. जपानमध्ये ऑलमोस्ट अशा ट्रेन सगळीकडे चालतात जपानमध्ये. आणि त्याचा उपयोग काय होतो? वेळेची बचत होते, घर्षणामुळे जी झीज होते रुळांची वगैरे किंवा चाकांची रेल्वेच्या, ती होत नाही आणि मेंटेनन्स कमी लागतो. ठीक आहे, त्यामुळं त्या पद्धतीनं मॅग्नेटिक एलिव्हेटेड ट्रेन्सची निर्मिती सध्या केली जात आहे. त्या रुळापासून 4 इंच वर उचलल्या जातात. त्यामुळे रुळावरून गाडी घसरणे वगैरे हा जो प्रकार असतो, किंवा रुळावरती काय करतात काही लोक, रुळावरती दगड वगैरे ठेवून टाकतात मोठे मोठे, त्यामुळे ट्रेन रुळावरून घसरण्याचे अपघात घडत असतात. बरोबर, आपण न्यूज बघतो की ह्या रुळावरती असे दगड सापडले, त्यामुळे ट्रेन थांबवण्यात आली वगैरे. तर हे का होतं? तर हे प्रकार आहेत ते रुळावरून घसरण्याचे प्रकार वगैरे होऊ नयेत, वेळेची बचत व्हावी म्हणून मॅग्नेटिक एलिव्हेटेड ट्रेन्स ज्या आहेत, चुंबकाच्या विद्युत चुंबकाच्या साहाय्यानं ट्रेन रुळापासून वरती उचलून घेणे. यस, तिथं पूर्ण कंट्रोल असतो. भारतातला प्रोजेक्ट कोणता आहे? हायपरलूप प्रोजेक्ट. कुठं आहे? पुणे ते मुंबई, एवढं लक्षात ठेवा. यस, काय माहिती त्याचं काय झालं सर? यस, मी सांगितलं आपण त्याच्यावरती काही भाष्य करू शकत नाही. शेवटी ते आश्वासन होतं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते, त्याच्यावरती आपण काही भाष्य करू शकत नाही. बरोबर, त्यामध्ये आता ज्या काही मुलांच्या जर काही लक्षात असेल नसेल, त्या मुलांनी शासन स्तरावरती भेटीगाठी करून जर काही केलं
तर त्यात त्या होप्स असतात, नाहीतर नाही. ठीक आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपण काही बोलू शकत नाही. यस. नेक्स्ट मग आहे आपला महत्वाचा नियम, ओहमचा नियम. याला तुम्ही स्टार मार्क, 5 स्टार, 7 स्टार काय करायचंय करून ठेवा. का प्रत्येक परीक्षेत ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स आहेतच. सरळ सेवा असू दे, कंबाईन असू दे, नाहीतर अजून काही असू. त्याला काय केलंय आपण, 5 स्टार 7 स्टार काय करायचं करा. ओहमचा नियम काय सांगतोय बघा. पहिल्यांदा मी सांगतोय, जर फिजिकल स्टेट भौतिक अवस्था एखाद्या वाहकाची जर आपण कायम ठेवली, भौतिक अवस्था म्हणजे त्याचं दाब वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, तर त्या भौतिक अवस्था कायम असताना कोणत्याही विद्युत वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युत धारा, जो करंट त्या वाहकातून वाहणार आहे तो नेहमी विभवांतराच्या पोटेन्शियल डिफरन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कसा असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग वाहकाच्या भौतिक अवस्था म्हणजे काय, लांबी, क्षेत्रफळ, तापमान वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या. यस, ह्याला म्हणायचं भौतिक अवस्था. वाहकाची भौतिक अवस्था, फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स सेम, असं इंग्लिश मध्ये वाक्य आहे. इफ फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स सेम, then the current flowing through it is directly proportional to its potential difference. ठीक आहे, हे आहे तुमचं इंग्लिश मध्ये. काय सांगितलं आहे, वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना त्यातून वाहणारी विद्युत धारा ही नेहमी विभवांतराला समानुपाती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कळते का? इंग्लिश मध्ये पण सांगितलंय, इफ फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स सेम, then current flowing through it is always directly proportional to its potential difference. कळते का? यस, कळते का? बघा बघा मग काय सांगितलं आहे, ओहमच्या नियमानच काय सांगितलंय, V इज इक्वल टू IR फॉर्म्युला कशामुळे आलाय, ओहमच्या ह्याच्यामुळं. बरोबर, त्याने काय सांगितलेलं आहे, विभवांतराशी त्यातली विद्युत धारा जी आहे ती कशी असते, समानुपाती असते. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. म्हणून त्याचं कॉन्स्टंट जे आहे ते R घेतलेला आहे, म्हणजेच तो आहे रोध तुमचा. यालाच रोध म्हणलेला आहे. आणि यातूनच ओहमने असं सांगितलेलं आहे, हे जे विद्युत धारा आणि विभवांतर आहे म्हणजे V बाय I हे जे आहे हे स्थिर गुणोत्तर असतं. हे V बाय I विभवांतर आणि विद्युतधारा हे गुणोत्तर नेहमी स्थिर असते. आणि ते स्थिर गुणोत्तर म्हणजेच काय आहे, तुमचा वाहकाचा रोध, रेझिस्टन्स. त्यालाच काय म्हणतो आपण, रेझिस्टन्स असं म्हणतो, रेझिस्टन्स ऑफ दी कंडक्टर. येते का लक्षात? बघा, काल मी तुम्हाला सांगितलंय, लक्षात कसं ठेवायचं ते, ट्रायंगल काढा, त्यात तुम्हाला इथं V लिहा, V इज इक्वल टू IR. काल तुम्हाला सांगितलेलं आहे कसं करायचं. यस, लक्षात येतंय, कळतंय? V इज इक्वल टू IR. नेक्स्ट, वाहकाच्या रोधावर परिणाम करणारे घटक. आता भौतिक अवस्था आहे, जर ते बदलले तर वाहकाच्या रोधावर काहीतरी परिणाम होईल. बरोबर ना? म्हणून वाहकाच्या रोधावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, वाहकाची लांबी, वाहकाचे क्षेत्रफळ, वाहकाचा प्रकार आणि तापमान. बरोबर आहे, हे आहेत. ह्याच्यावरती तुम्हाला PYQ पण आहे. यस, मग काय आहे, वाहकाची लांबी. वाहकाची लांबी कशी आहे, समानुपाती म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. V इज इक्वल टू IR. यस, करेक्ट. V इज इक्वल टू काय आहे बाबा, V इज इक्वल टू I बाय R. कसं असेल, V इज इक्वल टू IR असेल, I बाय R नाही, I गुणिले R असेल.
व्ही इज इक्वल टू आय आर असं असेल, आय गुणिले आर. ठीक आहे. यस. बघा, वाहकाच्या रोधावर परिणाम करणारे घटक. जर वाहकाची लांबी वाढली तर रोध वाढेल. का तर ते मटेरियल वाढेल. ते मटेरियल वाढल्यामुळे त्यातले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतील आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढले त्यातले की जे मुक्त पतन करणारे इलेक्ट्रॉन्स आहेत ज्याच्या थ्रू करंट जातो तो अडथळा निर्माण करेल, त्यामुळे रोध वाढेल. म्हणून वाहकाची लांबी नेहमी रोधाला काय असते, वाहकाच्या रोधावर परिणाम करण्यासाठी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजेच जर वाहकाची लांबी दुप्पट केली, आयोग तुम्हाला प्रश्न हे डायरेक्ट समानुपाती असते वगैरे विचारणार नाही. आता आयोग काय विचारतं, जर वाहकाची लांबी दुप्पट केली तर तयार होणारा वाहकाचा रोध हा डॅश डॅश होतो, 2 पट, निमपट, चौपट असं विचारतात. ठीक आहे. मग काय होईल, जर वाहकाची लांबी लेंथ जर वाढवली तर वाहकाचा रोध सुद्धा दुप्पट होतो. वाहकाचा रोध सुद्धा दुप्पट होतो. वाहकाचे क्षेत्रफळ, जर वाहकाचे क्षेत्रफळ जर वाढवले तर वाहकाचा रोध कमी होतो. काय आहे इथं, व्यस्त प्रमाण आहे, व्यस्तानुपाती म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. वाहकाचे क्षेत्रफळ रोधाशी व्यस्त प्रमाणात असते. वाहकाचे क्षेत्रफळ दुप्पट केल्यावर काय होईल, मग रोध निम्मा होईल. कारण व्यस्त प्रमाण आहे, व्यस्त प्रमाण आहे. त्यामुळे वाहकाचं क्षेत्रफळ जर दुप्पट केलं तर रोध निम्मा होईल, 1/2 होईल. कारण व्यस्त प्रमाण आहे. बरोबर आहे. व्यस्त प्रमाण म्हणजे काय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे 1/, त्याला 1/, मध्ये टाकायचे गुणोत्तरात. बरोबर आहे. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर दोन्हीकडे वाढतंय. समप्रमाण असेल तर जर लांबी जर वाढली तर रोध वाढतो, याला काय म्हणायचं, समप्रमाण. जर क्षेत्रफळ वाढलं तर रोध कमी होतो, याला काय म्हणायचं, व्यस्त प्रमाण, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. यस. आर इज इक्वल टू व्ही बाय आय. हा, करेक्ट. ठीक आहे. यस. मग वाहकाचा प्रकार, मग आपण वाहक काय काय बघितलेत प्रकार, सेमीकंडक्टर, बॅड कंडक्टर आणि गुड कंडक्टर बघितलेत. मग जर आपण तो प्रकार कोणता वापरतो याच्यावरती रोधाचं काय आहे, प्रमाण अवलंबून आहे. येते का लक्षात. वाहकाचा प्रकार, जर वाहक सुवाहक असेल तर रोध असेल का, नाही, रोध खूप कमी प्रमाणात असेल. जर दुर्वाहक असेल तर रोध उच्च प्रमाणात असेल. येते का लक्षात. तापमान वाढल्यावर काय होईल सांगा बरं. तापमान वाढलं की हे काय आहे, समप्रमाण आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तापमान कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. तापमान हे डायरेक्टली प्रोपोर्शनल. जर तापमान वाढले तर वाहकाचा रोध वाढतो. का तर तापमान वाढल्यामुळं इलेक्ट्रॉन मुक्त स्थितीत जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ते एकमेकांवरती खूप जास्त प्रमाणात आढळतात. यस, कळतंय. त्यामुळे तापमान वाढलं की वाहकाचा रोधही वाढतो. म्हणजेच तुम्हाला इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल काय काय आहे, वाहकाची लांबी आणि तापमान हे समप्रमाणात आहेत वाहकाच्या रोधाशी आणि त्याचं क्षेत्रफळ हे व्यस्त प्रमाणात आहे, वाहकाच्या रोधाशी व्यस्त प्रमाणात आहे. येते का लक्षात. बघा, मग हा जो गुणधर्म आहे कोणत्याही वाहकाचा रोधाचा गुणधर्म आहे, जो रोध तो दर्शवतो त्यालाच आपण त्या रोधाला काय म्हणतो, त्या प्रॉपर्टीजला किंवा त्या गुणधर्माला रोधकता असे म्हणतो. मग ही जी रोधकता आहे, रेझिस्टिव्हिटी जी आहे ती कशाला आहे, विशिष्ट तापमानाला वाहकाचा रोध कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो. वाहक पदार्थ, आपण कोणत्या मटेरियलचा पदार्थ घेतोय तो, वाहकाची लांबी म्हणजे लेंथ ऑफ दी कंडक्टर,
आणि क्षेत्रफळ, वाहकाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ दी कंडक्टर. मग एक सूत्र काय लक्षात ठेवायचं, रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. मग हे सूत्र काय आहे, आर इज इक्वल टू रो एल बाय ए. आर इज इक्वल टू, याचं कॉन्स्टंट काय आहे, रो, याला काय म्हणायचं, रो आहे, रो एल बाय ए. आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, PYQ आहे. आर इज इक्वल टू रो एल बाय ए. रो म्हणायचं याला, रेझिस्टिव्हिटीच्या या हे जे साइन आहे, हे जे चिन्ह आहे, याला काय म्हणायचं, रो. कसं दाखवतात, हे असं मराठीत 9 काढल्यासारखं करायचं. ठीक आहे, आपल्याला समजण्यासाठी. त्याच्यावरती प्रॉब्लेम विचारलेले आहेत PYQ मध्ये, म्हणून लक्षात ठेवा. मग जर असं असेल तर काय आहे, वाहकाचा रोध कसा आहे, वाहकाचा रोध आपल्याला माहिती आहे कसा आहे. मग रोध कसा आहे, लांबीला रोध डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे आणि रोध इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया आहे, बरोबर. मग रोधकतेचं चिन्ह जर इकडं आणलं तर काय होईल, रो इज इक्वल टू आर गुणिले ए डिवायडेड बाय एल, बरोबर आहे का. आर गुणिले, बघा हे रो आपल्याला इकडे आणायचंय, म्हणजे ए इथं इथे येईल गुणाकारात आणि एल छेदस्थानी जाईल, आहे का तसं, बघा. आर ए डिवायडेड बाय एल कळतंय. आणि याचं SI युनिट काय आहे, ओहम मीटर. ओहम मीटर हे त्याचं SI युनिट आहे. रोधकतेचं SI एकक काय आहे, ओहम मीटर. आणि हा तुमचा काय आहे, PYQ आहे. रोधकतेचे SI एकक काय आहे, कारण आपल्याला रोध हे लक्षात असतं, रोधकता हे लक्षात राहत नाही, म्हणून तो पॉइंट नीट ठेवा लक्षात. येते का लक्षात, बघा. यस. मग प्रतिरोधक, रेझिस्टर, ठीक आहे. आता हे मी जे शिकवणार आहे ना, हा प्रॉब्लेम आतापर्यंत 2दा विचारलेला आहे, पण दोन्ही क्वेश्चन जे विचारलेले आहेत ते 2019 साली विचारलेले ना, 2019. एक्साइजचे ज्यावेळी वेगवेगळे पेपर व्हायचे, ज्यावेळी STI, ASO, एक्साइज इन्स्पेक्टर वगैरे हे जे पेपर आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी चे, ते वेगवेगळे व्हायचे. यस, त्यावेळी 2019 साली एक्साइजला, मेन्सला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आपण जे रेझिस्टर म्हणतोय, रोध जे म्हणतोय, रोध, ते रोध म्हणजे काय आहे, तर ही डायग्राम आहे. ठीक आहे, ही डायग्राम आहे. आधी अशा वापरायच्या, आधी रेझिस्टर जे होते हे असे वापरायचे. आता तुम्ही जर रेझिस्टर बघितले तर तुम्हाला अशी काळी हे दिसते, चिप असल्यासारखं छोटस, एकदम छोटा पार्ट दिसतो, असा बटन कसं असतं ना, छोटस, एकदम छोटं असतं, आणि त्याच्यावरती कलर कोडिंग असतात. ठीक आहे, आत्ताचे रेझिस्टर्स तसे असतात, आधीचे रेझिस्टर्स असे वापरायचे. ठीक आहे, ज्यावेळी आम्ही इंजिनिअरिंग केलं त्यावेळी आम्हाला असे रेझिस्टर वापरून ते सगळे सर्किट माउंट करायला लागायचे. ठीक आहे. आत्ता जे रेझिस्टर जे आहेत ते कसे आहेत, छोटे छोटे, एकदम एवढे छोटे पार्ट. आपलं भाताचं शीत केवढं असतं, तेवढे अक्षरशः पार्ट असतात ते. आणि तुम्ही जर कुठलीही पीसी बघा, तुम्ही जे मोबाईल वगैरे फोडले किंवा मोबाईल फुटला चुकून, तर आज जे तुम्हाला काय म्हणतात प्लेट मिळते हिरवी, हा, ज्याला आपण मदरबोर्ड वगैरे काय म्हणतो, ते जर नीट बघितलं तर तुम्हाला त्याच्यावरती दिसतील सगळे कॉम्पोनंट. एका ठिकाणी मायक्रो प्रोसेसर असतो, मग काही ठिकाणी असे रेझिस्टर एक नसतात, असे भरपूर लावलेले असतात त्यात मुद्दाम. आणि आत्ताचे रेझिस्टर कसे आहेत, एकदम छोटे, त्याच्यावरती कलर कोडिंग असतात. ठीक आहे. मग हे रेझिस्टन्सची व्हॅल्यू या कलर कोडिंग वरनं काढायची असते. या रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे ते कशावरून काढलं जातं, या कलर कोडिंग वरून. येते का लक्षात. यस. असा क्वेश्चन तुम्हाला कधी विचारलाय, 2019च्या एक्साइज मेन्सला. कळतंय का. यस. बघा, मग आता हे रंगांचे कोड हे तुमच्या व्हॅल्यू आहेत, कशा व्हॅल्यू काढायच्यात त्या मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यावरून कशा व्हॅल्यू काढायच्यात, ठीक आहे, ह्याच्यावरून व्हॅल्यू कशी काढायची ती मी सांगणार आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, कलर कोडिंग लक्षात ठेवण्यासाठीची
ट्रिक, आणि ही ट्रिक कोण सांगितली आहे? स्टेट बोर्ड मध्ये स्वतः दिलेली आहे. 10वीचं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे त्यामध्ये ही ट्रिक आहे तशी आहे. ही काय मनाने सांगत नाहीये मी. 10वीच्या पुस्तकातच तुम्हाला दिलेली आहे. 10वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल. काय आहे? बी रॉय इन ग्रेट ब्रिटन हॅज व्हेरी गुड वाईफ. काय आहे? इथं लिहितो खाली. बी रॉय ROY इन ग्रेट ब्रिटन, बरोबर, ग्रेट ब्रिटन हॅज व्हेरी गुड वाईफ. व्हेरी गुड वाईफ. येते का लक्षात? बघा, बी रॉय. बी म्हणजे पहिल्यांदा काय आहे? ब्लॅक, नंतर ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे आणि व्हाईट. येते का लक्षात? काय काय आहे? शांताराम, सचिन माळी. बर, ठीक आहे, थँक्यू. तुमचे जे कमेंट्स आहेत त्याबद्दल थँक्यू. ठीक आहे, तुम्ही या जसा तुम्हाला फायदा होतोय तसाच तुमच्या मित्रांना वगैरे पण फायदा करून द्या. ठीक आहे, त्यांनाही फायदा होऊ दे कन्सेप्टचा. जर ते कन्सेप्ट कळाले तरच तुम्ही सायन्सला मार्क घेऊ शकतात. बरोबर आहे? त्यामुळे तुम्ही जे कमेंट्स देत आहात त्याबद्दल मी खूप धन्यवाद तुमचे व्यक्त करतो. त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो, आभार मानतो. तसंच बाकीच्या विद्यार्थ्यांनाही या तुमचे जे लेक्चर्स आहेत ते पोचवा, त्यांनाही त्या गोष्टींचा फायदा होऊ दे. ठीक आहे, जेवढे तुम्ही लाईक कराल. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर लेक्चर नीट करत असाल, तुम्हाला जर एखादा कन्सेप्ट कळत नसेल, तुम्ही नुसते लेक्चर जरी रिपीटेड केलेत तरी तुमचा अभ्यास पूर्ण होईल. जरी तुम्ही लेक्चर रिपीटेड जरी नुसते बघितले तरी तुमचे सगळे सायन्सचे मार्क्स तुम्हाला मिळण्यास मदत होईल. त्यामुळं त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा. यस, माझा फक्त एकच हेतू आहे पूर्ण या प्रोग्रामचा, की तुम्हाला जे घरी बसून अभ्यास करतायत किंवा पुण्यात येऊन तो खर्च परवडणारा नाहीये, किंवा पुण्यातले इथले शिक्षकांची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला तिथं बसून मिळावी, हा एकच उद्देश आहे या कार्यक्रमाचा, आणि त्याचा फायदा तुम्ही घ्या. ठीक आहे, अतिशय सुंदर उपक्रम आपल्या पूर्ण दिशा इनिशिएटिव्हचा हा चालू आहे. भंडारा पोलिसांनी चालू केलेला आहे, का तर तिथल्या लोकांना तो फायदा व्हावा म्हणून. यस, त्या पद्धतीने तुम्ही हा पूर्ण फायदा उचलून घ्या. या प्रोग्रामचा पूर्ण अभ्यास तुम्ही त्यातून कव्हर करून घ्या. कळतंय? यस, चल बघूया पॉइंट कडे येऊयात आपण. बी रॉय इन ग्रेट ब्रिटन हॅज व्हेरी गुड वाईफ. कलर काय आहेत? पहिला ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, व्हायलेट, ग्रे आणि व्हाईट. ठीक आहे, ह्याच्यावरून तुम्हाला कलर कोडिंग काढायचे आहेत, आणि यांचे जे नंबर्स आहेत ते कसे दिलेले आहेत? इथं नंबर्स आहेत, दिसतात का? बघा इथं दिसतात का? 0 ते 9 हे नंबर दिलेले आहेत. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे, हे 9 रंग आहेत, 9 कलर आहेत, त्यांना ते नंबर दिलेले आहेत. आता डाव्या बाजूने जर चालू केलं, या बाजूने इकडून जर रेजिस्टन्सचे कलरचे पट्टे मोजायला चालू केले तर तुम्ही बघा, तुम्हाला काय काय दिसतंय? हा पहिला पट्टा आहे, हा दुसरा पट्टा आहे, हा तिसरा पट्टा आहे, आणि हा चौथा पट्टा दिसतोय सोनेरी. इथं दिसतोय का? बघा, हा पट्टा एवढाच, हा एक आहे. बघा, मी इथं मार्किंग करून ठेवतो, तुम्हाला पट्टे दिसत नसतील तर. हा पहिला पट्टा आहे, हा दुसरा पट्टा आहे, हा तिसरा पट्टा आहे, आणि हा चौथा पट्टा आहे रंगाचा. मी मुद्दाम त्याच्यावरती मार्किंग केले. तुम्हाला दिसत असेल तर छान आहे, नसेल दिसत तर कुठं पट्टे आहेत ते तुम्हाला कळावं म्हणून मी तिथं दिलेले आहेत. नीट कन्सेप्ट समजून घ्या. हा कन्सेप्ट तुम्हाला कुणीही सांगणार नाही. ठीक आहे, तुम्ही लेक्चर्स वगैरे बाकीचे बघितले तर हे कलर कोडिंग कसं ओळखायचं हा प्रॉब्लेम 2 वेळा आलेला आहे, पण त्याचं एक्सप्लेनेशन अजूनपर्यंत मी तरी बघितलेलं नाहीये कुणी दिलेलं. ठीक आहे, त्यामुळे नीट कन्सेप्ट समजून घ्या की काय आहे. ठीक आहे, आता बघा, इथं पहिल्यांदा कलर कोणता दिलेला आहे तुम्हाला? ब्राऊन आहे. हा ब्लॅक नाही आहे, ब्राऊन आहे. ब्लॅक येत आहे, हा आहे ब्राऊन. ठीक आहे, हा रंग कोणता आहे?
ब्राऊन आहे, ब्राऊन रंग आहे. मग ब्राऊन रंगासाठी कोणता आकडा आहे? 1. बरोबर आहे. मग ब्राऊन रंगासाठी आपण काय लिहिणार? 1 पहिल्या पट्ट्यासाठी. दुसरा रंग कोणता आहे? लाल. दुसरा रंग हा कोणता आहे? लाल. मग रेड साठी कोणता अंक आहे? 2. मग लिहिणार आपण 2. बरोबर आहे. मग ज्यावेळी शेवटचा रंग येतो, रंग जर शेवटचा असेल तर तो काय आहे तुमचा? मल्टीप्लायर ओळखायचं. त्याला काय म्हणायचं? मल्टीप्लायर. तो रंग कुठला आहे? ब्राऊन. कुठला आहे? ब्राऊन आहे. मग ब्राऊन ना मल्टीप्लायर म्हणजे सहगुणक काय वापरलाय? 10चा पहिला घात. आता बघा सहगुणक देताना कसे दिलेत बघा. सहगुणक देताना कसे दिलेत? पहिला 1 आहे, दुसरा 10चा पहिला घात, 10चा दुसरा घात, 10चा तिसरा घात, असं 10च्या 9व्या घात पर्यंत आलेला आहे. ठीक आहे. आणि गोल्ड साठी काय वापरलेलं आहे? 0.1 आणि सिल्वर साठी 0.01 हे मल्टीप्लायर वापरलेले आहेत. मल्टीप्लायर म्हणजे काय? सहगुणक. ठीक आहे. मग हा जो आहे तो सहगुणक ब्राऊन आहे. म्हणजे काय? 10चा पहिला घात गुणिले 10चा पहिला घात. ठीक आहे. 10चा पहिला घात म्हणजे किंमत किती येईल? 10. 10चा 0वा घात म्हणजे 1. 10चा पहिला घात म्हणजे 10. मग 12 गुणिले 10 किती येईल? 120 येईल. बरोबर आहे. आणि रोधाचं एकक काय आहे? ओहम. बरोबर आहे का? म्हणून त्याची व्हॅल्यू किती आहे? 120 ओहम. आणि हे जे 5% आहे समोर ते काय आहे? टॉलरन्स आहे. या रेझिस्टन्सचा टॉलरन्स. आणि तो कशावरून काढायचा आहे? हा जो शेवटचा पट्टा आहे हा म्हणजे तुमचा टॉलरन्स आहे. इथं टॉलरन्स एवढ्याच रंगांसाठी दिलेला आहे. म्हणजे तेवढ्याच रंगांसाठी टॉलरन्स अस्तित्वात आहे. हा कुठला रंग आहे? गोल्डन कलर आहे. बरोबर. सोनेरी रंग आहे. मग गोल्डन साठीचा टॉलरन्स किती आहे? 5%. म्हणून हे 5% इथले आलेले आहेत. कळलं का आता? कळतंय का हा पॉइंट? बघा कलर कोडिंग मध्ये पहिला कलर काय सांगतोय? 1 नंबर सांगतोय. दुसरा रंग 1 नंबर सांगतोय. हा रंग जो आहे तो मल्टीप्लायर सांगतोय. आणि हा रंग जो आहे तो टॉलरन्स सांगतोय. टॉलरन्स म्हणजे काय? टॉलरेट करणे, सहन करणे. बरोबर. म्हणजेच काय आहे? सहनशक्ती आहे. 120 ओहम आलेलं आहे. कधी कधी आयोगाने एक क्वेश्चन असा विचारलेला आहे रंग देऊन, आणि एका ठिकाणी असं विचारलंय की ही व्हॅल्यू दिली आहे आणि त्याच्यावरून कलर कोडिंग काय असेल ते ओळखायचं आहे. काय आहे? कलर कोडिंग काय आहे हे ओळखायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल. येते का लक्षात? येस. पॉइंट कळतोय का बघा टॉलरन्सचा? त्या पद्धतीनं तुम्हाला हे कलर कोडिंग करायचं. आता खालचं जर बघितलं तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय खालचं. ठीक आहे. आता नीट बघा इथं कलर कोणता आहे? पहिला कलर तुम्हाला येल्लो कलर आहे. हा इथं दिसताना ह्याचा दिसतोय हा येल्लो कलर आहे. दुसरा आहे व्हायलेट कलर आहे. तिसरा आहे तुमचा तिसरा ब्लॅक दिसतोय. यस. तिसरा ब्लॅक दिसतोय. यस. त्याच्यानंतर हा ब्राऊन दिसतोय आपल्याला. हा ब्राऊन आहे. यस. हा ब्राऊन आहे. इथं ब्लॅक आहे. ब्लॅक आहे का तो? यस ब्लॅकच आहे. तो ब्लॅक आहे. हा ब्राऊन आहे. आणि हा टॉलरन्स पण किती आहे? ब्राऊन आहे. ठीक आहे. म्हणजे इथं ब्राऊन कलर आहे. बघा आता नीट सांगतोय. ब्राऊन इथं पण काय आहे? ब्राऊन आहे. इथं काय आहे? ब्लॅक आहे ना. बरोबर. इथं ब्लॅक आहे. इथं कोणता आहे? व्हायोलेट आहे. आणि इथं कोणता आहे तुमचा पहिला? हा कोणता कलर आहे? येल्लो ना. येल्लो कलर. ठीक आहे. मग येल्लो कलर साठी रंग आकडा कोणता आहे आपल्याला? 4. येल्लो रंगासाठी कुठला आहे? 4. मग ह्याची किंमत किती येणार? 4. बरोबर. व्हायलेट साठी कोणता आकडा आहे? 7. म्हणून इथं येणार 7. मग ब्लॅकचा सहगुणक किती आहे? हे हा रंगाचा 1. ठीक आहे. म्हणून इथं किती येणार? 1. आणि त्याच्यानंतर परत ब्राऊन आहे. ब्राऊन साठी किती आहे? 10चा पहिला घात म्हणजेच किती? 10. बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला 1 ने 10 गुणलं की 1 0 वाढेल. बरोबर. तुम्हाला कळण्यासाठी असंच लिहितो. ठीक आहे. सहगुणक किती आहे तो? गुणिले 10चा पहिला घात. बरोबर. आणि हा तुमचा टॉलरन्स आहे. शेवटी टॉलरन्स ब्राऊनचा किती आहे? 1%. म्हणून इथं काय लिहिलंय आपण?
1%. यस, मग ह्याची व्हॅल्यू किती येईल? 4000 ओहम 1%. बरोबर आहे. आता इथं जी याची किंमत दिली ती के दिली आहे, आपण हजाराला के म्हणतो, म्हणजेच हे 1000 असेल 4.7 के. कळलं का? म्हणून त्याची के मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. येते का लक्षात? व्हॅल्यू कशी काढायची? आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे कलर कोडिंग कोणत्या क्रमानं आहे. बी रॉय इन ग्रेट ब्रिटन हॅज व्हेरी गुड वाईफ. रंग कसे आहेत? 0 ते 9. बरोबर. टॉलरन्स किती रंगांना आहे? 4 रंगांना, ब्राऊन, रेड, गोल्ड, सिल्वर. मल्टीप्लायर जे आहेत ते 1 पासून चालू होतात, 0 पासून नाही. नीट लक्षात राहू दे. मल्टीप्लायर जर 0 असेल तर व्हॅल्यू किती येईल त्याची? 0. गुणाकार जर 0 असेल तर पूर्ण गुणाकार किती येईल? 0 येईल. येते का लक्षात? त्यामुळं तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. याच्यावरती 2019 नंतर परत प्रश्न विचारलेला नाही. का तर यात कन्सेप्ट आहे आणि हे फक्त सायन्सचे जे विद्यार्थी आहेत, खास करून फिजिक्स, ज्यांचं फिजिक्स होतं किंवा ज्यांचं इंजिनिअरिंग होतं, त्यांना हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. फक्त बाकीच्यांना हा कन्सेप्ट कळणं खूप अवघड आहे, म्हणून त्याच्यानंतर आयोगाने इथं प्रश्न विचारलेला नाही. येते लक्षात? तुम्हाला 10वीच्या स्टेट बोर्ड मध्ये ही ट्रिक आहे बरं का, ही मनानं सांगितलेली नाहीये. 10वीचा स्टेट बोर्ड तुम्ही काढून बघा, त्यातला विद्युत धारा हा चॅप्टर काढून बघा, त्यात तुम्हाला ही ट्रिक आहे तशी दिसेल. विज्ञानचं सामान्य विज्ञान 10वीचं जे पुस्तक आहे, सामान्य विज्ञान 10वीचं जे पुस्तक आहे, त्यामध्ये तुम्हाला विद्युत धारा जो चॅप्टर आहे त्यामध्ये ही ट्रिक आहे तशी आहे. ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थित ती कळेल पाहिजे असेल तर. म्हणजे मी पुस्तक पण सांगितले कुठल्या पुस्तकात तुम्हाला ती ट्रिक आहेत 10वीच्या स्टेट बोर्ड मधून. म्हणजे मी काय मनाने शिकवत नाहीये. जे आहे तुमचं स्टेट बोर्डचं पुस्तक पहिल्यांदा नीट समोर ठेवून अभ्यास करा, तिथून ते कव्हर करा पॉइंट्स, आणि तिथून त्या गोष्टी समजावून घ्या. तुमच्या हातातले मार्क्स आहेत हे कलर कोडिंग काढणं वगैरे. जर चुकून आयोगाला वाटलंच की काही आता गेल्या वर्षी राज्यसेवेचा पेपर बघा, मुलांनी कधीच अभ्यास केलेला नाही त्या पद्धतीनं. तसा तुमचा विद्युत धारेचा क्वेश्चन होता प्रिलिमला राज्यसेवेच्या. काय विचारलं होतं तुम्हाला? डायग्राम दिली होती समांतर आणि एकसर जोडणीची एकत्र करून, आणि तुम्हाला त्याचा रोध व्हॅल्यू काढायची होती टोटल एकूण. जर राज्यसेवेचा पेपर बघितला तर म्हणजे आयोग तुम्हाला कन्सेप्ट किती कळतं हे पण बघतंय. त्यामुळं कन्सेप्ट वरती काम करा, मी जे म्हणतो ते त्यासाठीच म्हणतोय. मी वारंवार तुम्हाला कन्सेप्ट मध्ये काम करा का म्हणतो? तर त्या गोष्टीसाठी म्हणतो की प्रॉब्लेम ज्यावेळी येतील किंवा प्रश्न जे विचारले जातील ते अशा पद्धतीचे कन्सेप्टचे असतील तर आपण सोडून देतो, पण ते प्रश्न सोडवण्यासाठी खूप सोपे असतात. आपण फक्त त्याच्याकडे लक्ष दिलेलं नसतं, म्हणून आपण काय करतो ते स्किप करून टाकतो. म्हणजे हातातले मार्क्स सुद्धा आपण घालवतो फक्त कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे. त्यामुळे आधी कन्सेप्ट क्लिअर करा, व्यवस्थित कन्सेप्ट करून घ्या, म्हणजेच तुम्हाला काय होईल? परीक्षेत मार्क्स मिळतील. एकेका मार्काची फायदा बरं का मित्रांनो, एकेका मार्कांची. म्हणजे आता जर काही लोकांचं असं झालं की सेम मार्क आहेत पण फक्त त्यात वय बसत नसल्यामुळे काही लोकांच्या पोस्ट पण गेलेल्या. सेम मार्क असून पण का होतं असं? तर त्या पॉइंट्स मध्ये कॉम्पिटिशन. म्हणजे आत्ताच्या रिझल्ट मध्ये जो रिझल्ट लागलेला आहे त्यात 0.25 मार्क गेलेत बरं का. 0.25 रिझल्ट गेलेली खूप सारी मुलं आहेत. 0.25 रिझल्ट गेलेली. 0.25 ची किंमत काय त्यांना विचारा, तुम्हाला कळेल. आपल्याला वाटतं की हे स्किप करू, वाचणं एवढं काय येत नाही डीप मध्ये, आणि नेमकं तिथं आपले मार्क्स जातात किंवा आपण स्किप करू त्या गोष्टी. म्हणजे हातातले मार्क आहेत, मुलांचा अभ्यास खूप आहे, खूप मन लावून अभ्यास मुलं करतात, खूप जीव तोडून मुलं अभ्यास करतात. त्या कॉम्पिटिशनला आपल्याला उतरायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. फक्त अभ्यास करतोय किंवा आपल्या मनाच्या समाधानासाठी किंवा घरच्यांच्या समाधानासाठी अभ्यास करताय असं जर करत असाल तर काही उपयोग नाही. तुम्ही अभ्यास करताय पोस्ट मिळवण्यासाठी करताय, एवढं लक्षात ठेवा. काही करून तुम्हाला पोस्ट करायची आहे, काढायची आहे. जबरदस्ती अभ्यास करत असाल म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून, म्हणजे घरच्यांनीच पाठवले म्हणून मी अभ्यास करतोय, असं काही करू नका. तुमची स्वतःची आवड निर्माण करा. ती पोस्ट म्हणजे तुमची आवड निर्माण करा, म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला झोपता, उठता, बसता, खाता, पिता नेहमी ती पोस्टच आठवली पाहिजे की मला ही पोस्ट काढायची आणि मला एवढा स्कोअर सिक्युअर करायचा. एवढं लक्षात ठेवा. तुमच्या डोक्यात जेव्हा त्या पोस्ट फिरतील ना, म्हणजे मला एवढे मार्क पाडायचेच आहेत, तेव्हा बघा तुम्हाला झोप सुद्धा लागत नाही.
तुम्हाला ऑटोमॅटिक जाग येतील. तुम्ही जे म्हणत असाल, जर म्हणत असाल की सकाळी मला जाग येत नाही, तर ते जाग यायच सुद्धा चालू होईल त्यावेळी. कधी? जर तुमच्या डोक्यात ते तुमचं एम असेल तर. मी म्हणून तुम्हाला मध्ये एका लेक्चरच्या वेळेस सांगितलं होतं की तुम्हाला कोणती पोस्ट मिळवायची आहे ना, ते एका ठिकाणी लिहून ठेवा. तुमच्या मार्क्सचं टार्गेट काय आहे ते तुम्ही जिथं जिथं तुमच्या वहीमध्ये, पुस्तकामध्ये रोज जिथं पहिल्यांदा पान पलटणार आहात अभ्यासाला बसल्यावर तिथं लिहून ठेवा. तुमच्या घरात तुम्ही जिथं आवरता तिथं नीट लावून ठेवा, कपाटावर वगैरे किंवा आरशासमोर वगैरे. कारण आरशासमोर तर प्रत्येक जण जातो रोज, बरोबर आहे, केस विंचरण्यासाठी वगैरे. तर त्या आरशावरती लिहून ठेवा, छोट्याशा ह्याच्यात कुठेतरी चिटकवून ठेवा एक स्टिकी नोट्स तिथं, की बाबा माझी पोस्ट ही आहे, मला एवढे मार्क्स काढायचे. तुम्ही त्यावेळी त्या पद्धतीनं काम कराल आणि त्या पद्धतीनं अभ्यास केला तरच अभ्यास होईल. तुम्हाला सिरियसनेस तोपर्यंत जाणवणार नाही. त्यामुळं त्या गोष्टी आत्मसात करा की आपल्याला अभ्यासाची गोडी कशी निर्माण करायची. यस. आता बघा रोधांची जोडणी. मग रोधांच्या जोडणीचे किती प्रकार आहेत? 2. एकसर जोडणी आहे. एकसर जोडणीलाच आपण काय म्हणतो? सिरीज. सिरीज म्हणजे सलग जोडणी. सलग जोडणी करणं. आपण लाईटच्या माळा वगैरे जोडतो ते कसे जोडतो? सिरीज मध्ये. आणि समांतर जोडणी म्हणजे काय आहे? पॅरलल जोडणी. त्याला म्हणतो आपण पॅरलल जोडणी. आपल्या घरातली जी उपकरणं आहेत ते कशी जोडलेली आहेत? पॅरलली जोडलेली आहेत. ठीक आहे. नीट लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती हमखास क्वेश्चन तुम्हाला विचारतात. या टेबलवरती हमखास क्वेश्चन विचारतात. नीट लक्षात ठेवायचा हा टेबल. यस. विद्युत परिपथांमध्ये रोधांची एकसर जोडणी केल्यास काय होतं? पहिला पॉइंट, प्रत्येक भागातून वाहणारी विद्युतधारा. आणि हेच वाक्य आयोग असंच विचारतं बरं का. आयोग हेच वाक्य असंच आयोगाने विचारलेलं आहे. विद्युतधारा काय असते? समान वाहते. कधी? जर आपण रोधांची एकसर जोडणी केली तर. एकसर जोडणीमध्ये प्रत्येक भागातून वाहणारी विद्युतधारा समान असते. एकूण विभवांतर किती असतं? एकूण विभवांतर प्रत्येक रोधांच्या दरम्यान असलेल्या विभवांतराच्या बेरजे इतके. एकूण विभवांतर म्हणजे काय? व्ही. आपलं व्ही टोटल घ्यायचं. व्ही टोटल. तुम्हाला जर डायग्राम काढून समजावून पाहिजे असेल तर इथे डायग्राम काढतो. हे बघा. ठीक आहे. हे आहे आपला रेजिस्टन्स ए, हे आहे बी आणि हा आहे सी. रेजिस्टन्स ए, रेजिस्टन्स बी आणि रेजिस्टन्स सी. आणि याच्या अक्रॉस काय आहे? आपलं विभवांतर आहे. ठीक आहे. मग विभवांतराची एकूण विभवांतर प्रत्येक रोधांच्या दरम्यान असलेल्या विभवांतराच्या बेरजेइतके. मग एकूण विभवांतर जे आहे हे विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स ते या रेजिस्टन्स मध्ये किती असणार आहे? तो किती वापरेल? हा रेजिस्टन्स किती वापरेल? हा रेजिस्टन्स किती वापरेल? या तिन्ही रोधांची बेरीज म्हणजे तुमचं काय आहे? एकूण या सर्किटचं विभवांतर असेल. काय आहे? एकूण विभवांतर म्हणजेच VA, VB, VC हे असेल तुमचं त्या रोधांच्या दरम्यान अक्रॉस असणारं विभवांतर. एकूण विभवांतर बरोबर काय असेल? मग इथं लिहितो VA, VB, VC. येते का लक्षात? यस. बघा. मग एकसर जोडणीतील परिणामी रोध म्हणजे काय असतो? सर्व रोधांच्या बेरजे इतका. म्हणजेच याचा रेजिस्टन्स इन सिरीज टोटल असेल. याचा टोटल रेजिस्टन्स किंवा रोध जो असेल, परिणामी रोध, तो किती असेल? या रोध जे आपण जोडलेत ए बी सी त्या सगळ्या रोधांची बेरीज असेल. त्या सगळ्या रोधांची बेरीज म्हणजे त्याचा एकूण परिणामी रोध असेल. येते का लक्षात? येते लक्षात? यस. बघा. परिणामी रोध काय आहे तुमचा? परिणामी रोध म्हणजे जेवढे पण रोध किंवा रेजिस्टन्स आपण त्या सिरीज मध्ये जोडतो. यस. कंबाईन. कोण आहे कंबाईन? 1D7 8 समथिंग समथिंग. ठीक आहे. कन्सेप्ट तुम्हाला समजत आहेत त्याचाच मला आनंद आहे. ठीक आहे.
म्हणजे माझं शिकवणं जरी थोडं थोडं स्लो वाटत असेल तुम्हाला, किंवा मी मुद्दामच स्लो शिकवतो फिजिक्स केमिस्ट्री शिकवताना, का तर मुलांना त्या गोष्टींचा काय म्हणतात त्याला इंटरेस्ट नसतो पहिल्यांदाच फिजिक्स केमिस्ट्री, का तर कन्सेप्ट असतात आणि कन्सेप्ट समजणं अवघड असतं त्यातल्या. कारण आपण अभ्यास करताना 10वी पर्यंत सायन्स असतं आणि कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करणाऱ्या शक्यतो मुलांचं आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंड असतं. मग त्यांना या कन्सेप्ट खूप अवघड वाटतात विज्ञानाच्या, फिजिक्स केमिस्ट्री. म्हणून ही मुलं काय करतात, फिजिक्स केमिस्ट्रीचा अभ्यास करत नाही आणि त्यामुळे स्पर्धेतून कुठंतरी लांब राहतात. स्पर्धेतून हुशार असून पण लांब राहतात. का तर हे कन्सेप्ट कळालेले नसतात. हे कन्सेप्ट कळाले की तुम्हाला विज्ञान खूप सोपं आहे. मी म्हणूनच पहिल्यापासून म्हणतोय, तुम्हाला जर कन्सेप्ट कळालं तर विज्ञान इतका सोपा सब्जेक्ट दुसरा कुठला नाही. आणि कन्सेप्ट जर नाही कळाले तर मग ह्याच्या इतका अवघड दुसरा कुठला सब्जेक्ट नाही. त्यामुळे सोपं बनवायचं की अवघड बनायचं आपल्या हातात आहे. मी तुम्हाला अजून पण सांगतो, तुमचा मेरिट जे ठरवतं प्रिलिमचं निघेल की नाही ते सायन्स आणि मॅथ्स रिझनिंग ठरवणार. त्यामुळे डेली त्याचा अभ्यास चालू ठेवा. रोज एक चॅप्टर विज्ञानचा, रोज एक चॅप्टर मॅथ्स किंवा रिझनिंगचा कंपल्सरी करायचं आणि मग त्याच्या पॅरलली तुमचे जीएसचे सब्जेक्ट चालू द्या. कळतंय? तुम्ही जर असं बॅलन्स ठेवून अभ्यास केला तर तुम्हाला यात पण मार्क मिळतील आणि जीएसचे पण मार्क्स मिळतील. बरोबर तुम्ही मेरिट मध्ये बसाल. त्यामुळे अभ्यास करताना अगदी व्यवस्थित पूर्ण शेड्यूल ठेवून करा. तुम्हाला खूप फायदा होईल या गोष्टींचा. येस, बघा परिणामी रोध काय आहे, सर्व रोधांच्या बेरजे इतका आहे. मग एक्सर जोडणीचा परिणामी रोध हा वैयक्तिक रोधाच्या, परिणामी रोध म्हणजे काय, ह्या तिन्हींचा रोध एकत्रीकरण करून जो रोध तयार होईल त्या रोधाची किंमत ही या प्रत्येक रोधाच्या किमतीपेक्षा जास्त असते. या प्रत्येक रोधाच्या किमतीपेक्षा जास्त. साहजिक आहे ना, तिघांची बेरीज केली तर प्रत्येकापेक्षा जास्त असणार आहे. बरोबर, याच्यापेक्षा या तिघांची बेरीज जास्त असेल, याच्यापेक्षा या तिघांची बेरीज जास्त असेल, याच्यापेक्षा या तिघांची बेरीज जास्त असेल. कळतंय का? म्हणजे परिणामी रोध हा वैयक्तिक रोधाच्या किमतीपेक्षा जास्त असतो. लक्षात ठेवायचं. आणि आयोग तुम्हाला हे स्टेटमेंट आहे तसं घेऊन तुमचं मल्टीलायनर बनवतो बरं का. आयोगाने आतापर्यंत याच्यावरती जे क्वेश्चन विचारलेत ते हे सगळे स्टेटमेंट आहे तसे घेऊन तुम्हाला खूप वेळा क्वेश्चन विचारले. म्हणजे याला PYQ म्हणलं तर तुम्ही 5 स्टार 6 स्टार 7 स्टार किती करायचं करा. ह्याच्यावरती आयोग जर कन्सेप्ट विचारायचा असेल, एकाच ठिकाणी जर जास्त कन्सेप्ट विचारायचे असतील तर मल्टीलायनर आयोग सेंटेन्स करतो. क्वेश्चन तयार कर. मला सांगा, जर वन लायनर विचारायचं असेल तर त्यात तुमचं कन्सेप्ट काय होईल, एकच कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि मला जर तुमचे एकाच क्वेश्चन मध्ये 3-4 कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत किंवा 3-4 कन्सेप्टची परीक्षा घ्यायची आहे, बरोबर, मला लिमिटेशन्स आहेत ना. म्हणजे पेपर सेटरला काय आहे, तुम्हाला 15 क्वेश्चन सायन्सचे बनवायचे, त्यात 3च क्वेश्चन फिजिक्स वरती बनवायचे. मग 3 क्वेश्चनला तुमच्याजवळ 8-9 चॅप्टर आहेत, तर त्यात कुठल्या कुठल्या चॅप्टरवरती क्वेश्चन विचारायचं आणि किती विचारायचं. मग त्यापेक्षा मग एक्झामिनर पेपर सेट करताना काय करेल, मल्टीलायनर करेल. कारण एकाच स्टेटमेंट मध्ये, एकाच क्वेश्चन मध्ये तो 3-4 क्वेश्चन तुम्हाला देऊ शकतो ना डायरेक्ट. कळतंय? त्यामुळं हे कन्सेप्ट समजून घ्या. या लाईन आहेत, तुम्ही PYQ बघा, तुम्हाला या लाईन आहे तशा दिसतील पेपरमध्ये, आहे तशा विचारलेल्या आहेत. त्यामुळे हे कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. मी म्हणून तुम्हाला ते समजून सांगतो डायग्राम थ्रू. यस, मग बघा, प्रत्येक रोधांच्या दरम्यान असलेले विभवांतर म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स, हे त्या रोधांशी काय आहे, समानुपाती असते. म्हणजेच विभवांतर जेवढे जास्त, आपला फॉर्म्युलाच आहे ना, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, व्होल्टेज, आणि R म्हणजे रेजिस्टन्स. तेच त्यांनी इथं वाक्यात दिलेलं आहे. येते का लक्षात? म्हणजेच प्रत्येक रोधांच्या झालं विभवांतर जे आहे ते त्या रोधांशी कसं असेल, समानुपाती. म्हणजे काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल. कळते का? डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असतं, म्हणजे एखादी गोष्ट वाढली की दुसरी पण गोष्ट वाढते, त्याला म्हणायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजेच समानुपाती. व्यस्तानुपाती म्हणजे काय, एखादी गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट कमी होते आणि एखादी गोष्ट कमी झाली की दुसरी गोष्ट वाढते, त्याला काय म्हणायचं, व्यस्तानुपाती किंवा व्यस्त प्रमाण किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनल. येते का लक्षात? बघा, विद्युत परिपथामध्ये रोध वाढवण्यासाठी, विद्युत परिपथ म्हणजे काय, सर्किट, सर्किट मधला रोध वाढवण्यासाठी एक्सर जोडणीचा वापर केला जातो.
एकसर जोडणीचा वापर केला, आणि हा स्टेटमेंट सुद्धा आयोगाने PYQ मध्ये घेतलेला आहे खूप वेळा. रोध वाढवण्यासाठी एकसर जोडणीचा वापर केला जातो. लक्षात राहू दे, रोध वाढवण्यासाठी एकसर जोडणीचा वापर केला जातो. येते का लक्षात? यस. हे झालं आपलं सिरीज कनेक्शन. म्हणजेच एक सलग जर रेझिस्टन्स जोडले, आपल्या लाइटिंगच्या माळा ज्या असतात एक सरळ लाईन मध्ये असतात, एकाच वायरवर 50-100 बल्ब जोडलेले असतात, बरोबर आहे? किंवा सगळी वायरिंगच त्याला एकाच वायरवरती असते, बरोबर आहे ना? एक 100 फुटाची माळ घेतली असते मोठी वायर, आणि त्यात असे बल्ब छोटे 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 लावत गेलेले असतात. येते लक्षात? त्याला काय म्हणतो आपण? कनेक्शन इन सिरीज. कळतंय? एकसर जोडणी असं त्याला आपण म्हणतो. रोधांची एकसर जोडणी. आता काय आहे? रोधांची समांतर जोडणी. रोधांची समांतर जोडणी. आता बघा, समांतर जोडणीची डायग्राम कशी असते? आणि इथं खाली काय आहे तुम्हाला? बॅटरी. यस, याला म्हणायचं समांतर जोडणी. मग इथं पहिला रोध आहे, इथं दुसरा आहे, इथं तिसरा रोध आहे. येते लक्षात? इथून करंट वाहतोय. मग तुम्ही बघा, आठवा, इथं जंक्शन झालं का तयार? इथून येणारा करंट इथं विभागला गेलेला आहे का वेगवेगळ्या ह्याच्यात? मग जंक्शन झालं का तिथं तयार? कळलं का कन्सेप्ट काय आहे? हे जिथं कळेल, हे जर कन्सेप्ट क्लिअर झाले तुमचे, तर समजायचं तुम्हाला कुठलाही प्रश्न चुकणार नाही त्याच्यावरचा. यस, त्याच्यावरचा कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही. डायग्राम काली का काय आहे? यस, आपण काय केलं? हे समांतर जोडणी याला म्हणायचं. काय म्हणायचं? समांतर. व्होल्टेज या तिन्हीलाही एकच आहे, सगळीकडे समान आहे. यस, पण विद्युत धारा जी आहे ती विभागली गेलेली आहे. दिसते का? बघा, कळलं? आणि काल आपण जंक्शन लॉ मध्ये हेच शिकलेलो आहोत. आठवतोय का? बघा, जंक्शन लॉ आठवतोय का? बघा. यस, क्रिचॉफचा पहिला नियम, त्यालाच आपण काय म्हणलं होतं? करंट लॉ, किंवा त्याला काय म्हणलं होतं? जंक्शन लॉ. येतं का लक्षात? म्हणजे कन्सेप्ट असे रिलेटेड असतात. म्हणून जे आपण शिकतो ते लक्षात ठेवा, त्याचं रिव्हिजन करा, तेच तुम्हाला कन्सेप्ट पुढे लागून दुसरे कन्सेप्ट तयार होतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, पहिला कन्सेप्ट जर कळाला तर समजायचं त्याला लागून पुढचे सगळे कन्सेप्ट कळत जातात. ती एक चेन असते तिथली. आपल्याला पहिला कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे कन्सेप्ट कळत जातात. केमिस्ट्रीमध्ये तर असं खूप आहे, तुम्हाला फक्त बेसिक कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. जर बेसिक कन्सेप्ट कळाला तर समजायचं केमिस्ट्रीमध्ये सगळे कन्सेप्ट तुम्हाला कळत गेले. त्यामुळे लक्षात ठेवा. यस, बघा, समांतर जोडणीमध्ये प्रत्येक रोधामध्ये विभवांतर काय असते? सारखेच. विभवांतर काय? पोटेन्शियल डिफरन्स सारखंच आहे. का? तर हेच सगळीकडे वापरलेलं आहे. यस, विद्युत परिपथामधून वाहणारी एकूण विद्युत धारा काय आहे? एकूण विद्युत धारा. विद्युत परिपथ म्हणजे काय? हे पूर्ण सर्किट. यातून वाहणारी जी विद्युत धारा आहे ती सर्व रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारांच्या बेरजे इतकी असते. म्हणजेच इथून जी विद्युत धारा येते ही I असेल, ठीक आहे? ही I विद्युत धारा असेल, आणि ही इथं काय होईल? इथं I-1, इथं I-2, आणि इथं I-3. कारण इथं डिवायडेशन झालं ना, इथं वेगळी झाली. या जंक्शन पासून हा जंक्शन आहे आपला, इथून इथं विद्युत धारा वेगळी झालेली आहे, इथं वेगळी झालेली आहे, इथं वेगळी झालेली आहे. आणि जर नीट डायग्राम बघितली तर इथं पुन्हा जंक्शन आहे का? बघा, सगळे पॉइंट इथे एकत्र येत आहेत का? आणि इथून एकच विद्युत धारा बाहेर पडते का? आहे का? ही विद्युत धारा इथून पास होऊन इथे येते ना, म्हणजे हा एरो असा असला पाहिजे, हा असा असला पाहिजे, आणि हा असा असला पाहिजे. कळतंय का? म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे? विद्युत परिपथामधून वाहणारी एकूण विद्युत धारा सर्व रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारांच्या बेरजे इतकी असते. म्हणजेच ही एकूण विद्युत धारा, इकडं पण एकूणच विद्युत धारा असेल ना, इथं वेगळी झाली आणि पुन्हा इथं एकत्र आली, म्हणजे या परिपथात, या सर्किटमध्ये एकूण वाहणारी विद्युत धारा ही या रोधांमधून वाहणाऱ्या विद्युत धारेच्या बेरजे इतकी असते. यस, कळलं का? कळतंय का पॉइंट?
यस, ऑनलाईन जनता कळतंय का? जे पण लोक ऑनलाईन आहेत त्यांना कळतंय का तो पॉइंट? पटपट सांगत चला, जेणेकरून काय होईल, आपल्याला पुढचे पॉइंट्स पण तसे जाता येईल. तुम्ही जेवढं पटकन सांगाल तेवढं आपल्याला समजेल की तुम्ही तिकडून सांगताय, बोलताय, म्हणजे समजतंय की नाही तुम्हाला. यस, बघा नेक्स्ट पॉइंट. समांतर जोडणीतील परिणामी रोधाचा व्यस्तांक. व्यस्तांक म्हणजे काय? रेसिप्रोकलला आपण काय म्हणतो? व्यस्तांक. म्हणजेच 1/r. परिणामी रोध, रेजिस्टन्स टोटल धरायला, याला पॅरलल रेजिस्टन्सला P म्हणतात. रेजिस्टन्स इन पॅरलल, टोटल रेजिस्टन्स इन पॅरलल कनेक्शन, म्हणून 1/rp टाकले. समांतर जोडणीतील परिणामी रोधाचा व्यस्तांक सर्व रोधांच्या व्यस्तांकाच्या बेरजे इतका असतो. इथे काय 1, 2, 3 दिले आपण, म्हणजे हा R1 करूयात, हा R2 करूयात, हा R3 करूयात. मग हा परिणामी रोध जो आहे तो किती असेल? हा सर्व रोधांच्या व्यस्तांकाच्या बेरजे इतका, 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. कळतंय का वाक्य? परिणामी रोध जो आहे त्याचा व्यस्तांक हा परिपथातील सर्व रोधांच्या व्यस्तांकाच्या बेरजे इतका असतो. कळतंय? यस. मग बघा, समांतर जोडणीतील परिणामी रोध हा 1/rp हा वैयक्तिक रोधाच्या मूल्यापेक्षा कमी असतो. का? का तर यात ऍडिशन होत गेलेले आहेत पुढे, त्याचा एलसीएम निघणार आहे म्हणून तो कमी येऊन पुढे येईल, कारण त्याचं वजाबाकी, डिनॉमिनेटर, गुणाकार, भागाकार सगळं होईल त्यात. म्हणून परिणामी रोध हा वैयक्तिक रोधाच्या मूल्यापेक्षा कमी असतो. सिरीज मध्ये काय होतं? परिणामी रोध कसा होता? वैयक्तिक रोधापेक्षा जास्त होता, कारण त्यांची बेरीज होती. इथं व्यस्तांक आहे, व्यस्तांकात ऑटोमॅटिक काय होतं? किंमत कमी होते. येते का लक्षात? त्यामुळं परिणामी रोध वैयक्तिक रोधाच्या मूल्यापेक्षा कमी असतो. इथं काय होतं? तुम्हाला जास्त असतो सिरीजला. येते का लक्षात? पॉइंट कळतोय का? बघा, प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा, प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा रोधाशी व्यस्तानुपाती, रोधाशी व्यस्तानुपातीच असते. म्हणजे करंट वाढला की रोध कमी होतो, बरोबर? व्यस्तानुपाती असते, म्हणजे विद्युतधारा जेवढी जास्त तेवढा रोध कमी. येते का लक्षात? बघा, म्हणून प्रत्येक रोधातून, ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन नाही विचारणार, फक्त लक्षात राहू दे. प्रत्येक रोधाशी त्यातून वाहणारी विद्युतधारा ही व्यस्तानुपाती असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. यस, कळतंय? बघा पुढचा. विद्युत परिपथातील रोध कमी करण्यासाठी, काय? रोध कमी करण्यासाठी समांतर जोडणीचा वापर करतात. ह्या कायसाठी केला होता? रोध वाढवण्यासाठी. इथं काय केलं आहे? रोध कमी करण्यासाठी. मग घरगुती विद्युत उपकरणांची जोडणी कशी असते? समांतर. का? का तर येणारा लोड कमी व्हावा म्हणून. म्हणून फॅनचं बटन वेगळं असतं, फ्रीजचं बटन वेगळं असतं, टीव्हीचं बटन वेगळं असतं, लाईटचं बटन वेगळं असतं आणि चार्जिंगच्या सॉकेटचं बटन वेगळं असतं. कळलं? वेगवेगळे कनेक्शन्स आहेत. का तर वेगवेगळे, एकाच बटनावर सगळं चालू होतंय का? नाही. कळतंय? हा, कळतंय हा पॉइंट? नीट लक्षात ठेवायचा. हा टेबल नीट लक्षात ठेवायचा बरं का. हा टेबल नीट लक्षात ठेवला तर 1 मार्क इथला फिक्स आहे तुमचा. येतोय का पॉइंट लक्षात? यस, योगेश कळतंय? बघा, मग आता घरगुती एकसर जोडणीचे तोटे आणि फायदे दोन्ही पण बघायचे. फायदे काय आणि तोटे काय घरगुती जोडणीचे, घरगुती एकसर जोडणीचे फायदे आणि तोटे. जर बघा, जर आता मला सांगा, हे सगळे जे पॉइंट्स आहेत, हे स्क्रीन असेल, लाईट असेल, इथले फॅन असतील, किंवा इथला कॅमेरा असेल, इथला कम्प्युटर असेल ज्याच्यावरती मी तुमच्या कमेंट वाचतोय, किंवा हा माईक तर सोडून देते, कम्प्युटरला जोडलेला आहे, हा, किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, फॅन वगैरे, लाईट, एसी वगैरे सगळं जे काही आहे इथलं ते, किंवा तुमच्या घरातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या ज्या जोडलेल्या आहेत एका ठिकाणी, त्या जर एकसर सिरीज मध्ये जोडल्या तर काय होईल? नीट बघा. एक विद्युत उपकरण बंद पडल्यास इतर सर्व उपकरणे देखील बंद होतात. म्हणजेच समजा, बघा आता नीट समजून सांगतो, ठीक आहे? ही वायर आहे, हा, एकसर जोडणी म्हणजे काय? एकाच वायरवर सगळं जोडून टाकणे, कनेक्शन्स एकाच बटनावर सगळे असणे. म्हणजे एक वायर एकाच बटनात ठेवली आहे आणि त्याच्यावरती सगळे जोडले असतील.
समजा इथं मी काय जोडले, फॅन जोडलाय. इथं काय आहे, कम्प्युटर जोडलाय. इथं काय आहे, फ्रीज आहे. ठीक आहे. इथं काय आहे, अजून बल्ब आहे. हे सगळे एकाच बटनावर जोडले मी. हे एकाच बटनावरती जोडलेलं आहे. समजा जर माझं इथलंच इन्स्ट्रुमेंट जे आहे, इथं काय जोडलं तर आपण फॅन. जर माझा फॅन इथं बंद पडला, इथं काय तर शॉर्ट झालं, इथनं पुढं करंट जाईल का? जर वायर इथे शॉर्ट झाली, करंट जर इथंच संपला, जर हेच बंद पडलं, तर इथनं पुढं करंट वाहील का? नाही. कळतंय? म्हणजेच एक जर उपकरण म्हणजे एक जर त्यातलं इन्स्ट्रुमेंट जे आहे, डिव्हाइस जे आहे, ते जर बंद पडलं तर त्या वायरवरचे पुढचे सगळे डिव्हाइस बंद पडतात. हे सगळ्यात मोठा तोटा कशाचा आहे? एकसर जोडणीचा. एकसर जोडणीचा सगळ्यात मोठा तोटा काय? जर त्या जोडणीत एकाच वायरवर मधला एखादा जरी इन्स्ट्रुमेंट बंद पडला किंवा तो खराब झाला तर अख्खी पुढची सिस्टीम बंद पडते. येते का लक्षात? लक्षात येतंय? मी मुद्दाम तुम्हाला घरातले उदाहरण देतोय का, तर तुमच्या समोर ते लगेच तयार होतं, तुम्ही बघू शकता म्हणून. ठीक आहे. एक जर उपकरण बंद पडलं तर सगळंच पुढचं बंद पडतं. येते लक्षात? यस. एकसर जोडणीमध्ये सर्व विद्युत उपकरणांसाठी काय आहे? एकच सामायिक स्विच. म्हणजे एकाच बटनावरती ना, आपण डेकोरेशनच्या लाइटिंगच्या माळा, बरोबर आहे? डेकोरेशनच्या लाइटिंगच्या माळांना काय असतं? एक मोठी अशी वायर असते, त्याच्यावरती छोटे 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 बल्ब, एलईडी बल्ब जोडले असतात आणि त्याच्याला एकच पिन असते. आपण प्लग मध्ये खोचतो, बटन दाबतो, अख्खी लाईट चालू होते. बरोबर आहे? कळतंय? म्हणजेच एक स्विच दिलेला आहे, त्यामुळे प्रत्येक उपकरण काय आहे? स्वतंत्र चालू बंद करता येत नाही. समजा आपण सगळे आपल्या रूम मधले इन्स्ट्रुमेंट एकाच बटनावरती जोडले. सगळे जोडले एकाच ठिकाणी होते. आणि आपण चालू केलं, सगळे चालू होतील का? असं होते, एक बटन दाबलं, एकदा दाबलं की फॅन चालू झाला, दोनदा दाबलं की टीव्ही चालू झाला, तीनदा दाबलं की फ्रीज चालू झाला, असं काही होतंय का? नाही. म्हणजेच स्वतंत्र स्विच दिल्यामुळे काय होतं? प्रत्येक उपकरण स्वतंत्र चालू बंद करता येत नाही. तेच आपण आत्ताची जे घरात कनेक्शन करतो पॅरलल मध्ये, प्रत्येकासाठी वेगळं बटन आहे ना. म्हणजे आपल्याला ज्या सोयीनं जे उपकरण पाहिजे, जे डिव्हाइस पाहिजे, ते आपण चालू करू शकतो. त्यालाच आपण काय म्हणतो? समांतर जोडणीत जोडणे. म्हणून एकसर जोडणीत सगळ्यांसाठी एकच बटन दिलेलं आहे. येतंय? तुम्ही शाळांमध्ये माईक वगैरे बघता का? साऊंड जोडलेले असतात बघा. शाळांमध्ये इन्स्ट्रक्शन देण्यासाठी सूचना जर द्यायच्या असतील तर प्रत्येक क्लासरूम मध्ये प्रिन्सिपलनी एक साऊंड बॉक्स बसवला असतो आणि माईक कुठं असतो? जिथनं सूचना द्यायचे त्या रूम मध्ये. म्हणजे तिथं नुसतं त्यांनी बटन दाबून बोललं माईक मध्ये तर सगळ्या वर्गात ऐकू जातं. बरोबर आहे? मग ते साऊंड कसे जोडलेत? एकसर जोडले. कळलं का? एकाच माईक मधनं सगळ्या साऊंडला आवाज जातो. म्हणजे ते एकसर जोडणीत जोडलेले आहेत. येते का लक्षात? जर रोध वाढवला तर विद्युत पुरवठा कमी होईल. म्हणजेच काय? समजा हे तुम्हाला सगळीकडे लावलेलं आहे, बरोबर? पहिल्यांदा करंट कोण घेईल? फॅन घेईल, मग टीव्ही घेईल, मग फ्रीज घेईल, मग बल्ब घेईल. हे प्रत्येक जण त्या वायर मधला करंट वापरत आहे ना. म्हणजे पुढे जाताना करंट काय होईल? कमी कमी होत जाईल. बरोबर आहे का? याचं लक्षात? आणि तेच जर प्रत्येक उपकरणाला मी वेगळी वायर दिली, याला म्हणायचं समांतर जोडणी. हे आहे आपला फॅन. हा काय आहे? आपला टीव्ही. हा काय आहे? आपला फ्रीज. हे वेगवेगळे जोडले असे. तर प्रत्येक वायरसाठी वेगवेगळं आहे ना आपल्याकडं. मी या वायरचं बटन दाबलं तर फक्त फॅन चालू होईल, त्याला मिळणारा करंट सेम असेल, कारण बाकीचे बंद आहेत. जर हे बंद असतील तर करंट फक्त इथनच वाहील ना असा. बरोबर? जर हे बंद केलं आणि हेच चालू ठेवलं तर करंट इथूनच वाहील. येते का लक्षात? यस? कळते का? बघा सांगतोय ते. मग एकसर जोडणीमध्ये सर्व विद्युत उपकरणांना सारख्या प्रमाणात म्हणजेच 220 व्होल्ट विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स आपल्या, हा तुमचा PYQ आहे बरं का, सरळ सेवाचा. घरगुती उपकरणांसाठी असणारे विभवांतर डॅश डॅश व्होल्ट असते. हा PYQ सरळ सेवाचा तुमचा दरवर्षीचा फिक्स PYQ आहे सरळ सेवांसाठीचा.
तर घरगुती उपकरणांसाठी जे आपल्याला व्होल्टेज दिलेलं असतं किंवा जे पोटेन्शियल डिफरन्स असतं ते किती असतं 220 व्होल्ट, आणि ते जर एकसर जोडणीत उपकरण असतील तर ते मिळत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी वापरलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक उपकरणाला 220 व्होल्ट तुम्हाला व्होल्टेज मिळत नाही. कळतंय? यस. मग समांतर जोडणीचे फायदे हे झाले एकसर जोडणीचे तोटे. आता समांतर जोडणी केल्यावर फायदे काय होतात ते बघूयात. समांतर जोडणीचे फायदे त्यात काय आहे, एक विद्युत उपकरण बंद पडल्यास इतर सर्व उपकरणे चालू राहतात. म्हणजेच आपल्याला जर टीव्ही, फॅन, लाईट, फ्रीज सगळं चालू ठेवलंय आणि आपल्याला वाटलं लाईट बंद करून सगळं आपल्याला टीव्ही बघायचं, मग आपण फक्त लाईट बंद करतो, बाकी सगळं आहे तसं चालू राहील. आपल्याला वाटलं थंडीत फॅन नकोय, आपण फॅन बंद करतो, बाकी सगळं चालू राहतं. म्हणजेच काय आहे, प्रत्येकाला वेगवेगळं बटन असल्यामुळं आपल्याला जे लागणार आहे तेच उपकरण चालू राहील, आणि एखादं बंद पडलं तरी बाकीचे बंद पडणार आहेत का? नाहीत, कारण प्रत्येकाचं कनेक्शन वेगवेगळं आहे. कळतंय का? येस. प्रत्येक हे तर सांगितलं मी, प्रत्येक उपकरणामध्ये स्विच वेगळा आहे. रोध कमी झाल्यामुळे विद्युत धारेचा पुरवठा वाढत जातो. यस, विद्युत धारे रोध कमी आहे ना, प्रत्येक वायरवर एकच इन्स्ट्रुमेंट जोडले तुम्ही, त्यामुळे त्याला जो अपोज होणार आहे तो ऑटोमॅटिक कमी झालाय. त्यामुळे विद्युत धारा जी वाहणार आहे ती व्यवस्थित प्रत्येक ह्याच्यासाठी वाहणार आहे, विद्युत धारा वाढत जाणार आहे. सर्व विद्युत उपकरणांना सारख्या प्रमाणात म्हणजेच किती व्होल्ट विभवांतर मिळेल? 220 व्होल्ट. बरोबर आहे. तो स्विच वेगळा आहे, त्यामुळे येणारं व्होल्टेज प्रत्येक त्या स्विच मध्ये किती येणार आहे? 220 व्होल्ट. त्यामुळे जे बटन चालू करू त्याला 220 व्होल्ट मिळणारच आहे. येतं का लक्षात? त्यामुळं हा फायदा आहे, समांतर जोडणीचा हा फायदा. इथं तुम्हाला क्वेश्चन जास्त विचारत नाही. ठीक आहे. मागचा जो टेबल होता त्याच्यावरती मात्र क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी विचारले जातात. येते का लक्षात? बघा, मग आहे विद्युत धारेचा औष्णिक परिणाम, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय? औष्णिक परिणाम म्हणजे काय? विद्युत धारेमध्ये आपण ज्यावेळी पास करतो त्यावेळी त्यातनं इलेक्ट्रॉन मध्ये ऊर्जा वाहते. बरोबर आहे. मग त्याची गतिज ऊर्जा जी आहे, तापमान जसं वाढत जाईल तसं गतिज ऊर्जा कमी होत जाते. बरोबर आहे ना? कमी होत जाते. मुक्त इलेक्ट्रॉनची जी आहे ती गतिज ऊर्जा काय होते? कमी होत जाते. का तर ते एकमेकांवरती आदळायला जास्त प्रमाणात चालू करतात. त्यामुळे बरोबर त्यांच्या गतीला काय होतं? अपोज तयार होतो. इलेक्ट्रॉन असा वाहतोय आणि समजा समोरून इलेक्ट्रॉन वाढतायत येणारे, तर त्यामुळे काय होतं? अपोज वाढेल आणि त्यामुळे त्याची गतिज ऊर्जा म्हणजे काय म्हणतो आपण? गतिमान अवस्थेतील जी ऊर्जा आहे ती. मग जर गतिज ऊर्जेला अपोज होत असेल तर ते थांबेल ना, गती थांबेल त्याची. म्हणून गतिज ऊर्जा काय होते? कमी होते. यालाच काय म्हणतो आपण? विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतो. काय म्हणतो आपण? विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असं म्हणतो. मग आहे फेमस जूलचा नियम. हा नीट लक्षात ठेवायचा बरं का. जूलचा नियम ह्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम हमखास विचारलेला असतो. जूलचा नियम काय आहे? जर एखाद्या वाहकातून आर रोध आय विद्युत धारा टी या कालावधीसाठी जर वाहत असेल, तर तयार होणारी उष्णता जी आहे ते विद्युत धारेचा वर्ग, वाहकाचा रोध आणि कालावधी यांना समानुपाती असते. म्हणजे काय? H is directly proportional to I square R and T. कळतंय? I square म्हणजे काय आहे? विद्युत धारेचा वर्ग. R म्हणजे रेझिस्टन्स, रोध. T म्हणजे ज्या कालावधीसाठी ती विद्युत धारा आपण सोडलेली आहे ते. म्हणजे तयार होणारी उष्णता. वाहकामध्ये
तयार होणारी उष्णता ही त्या विद्युतधारेचा वर्ग, त्या वाहकाचा रोध आणि किती कालावधीसाठी आपण विद्युतधारा जाऊ देतो तो वेळ याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती असते. येते का लक्षात? बघा H इज इक्वल टू I स्क्वेअर RT हे लक्षात ठेवायचं आहे. कळतंय? H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. इथं काय दिलेलं आहे? आपण जूल हे एकक दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? जूल हे एकक आपण दिलेलं आहे. जर या जूलला कॅलरी मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, आता गणित नीट वाचायचं वाचताना परीक्षेमध्ये हे गणित या पद्धतीचं गणित नीट वाचायचं. उष्णता आपल्याला जूल मध्ये काढायला सांगितले की कॅलरी मध्ये. जर जूल मध्ये काढायची असेल तर H इज इक्वल टू I स्क्वेअर RT हा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय वापरायचा आहे? H इज इक्वल टू I स्क्वेअर RT हा फॉर्म्युला कधी वापरायचा आहे? जर तुम्हाला दिलेली उष्णता जूल मध्ये काढायची असेल तर. जर दिलेली उष्णता कॅलरी मध्ये काढायची असेल, कॅलरी मध्ये, तर H इज इक्वल टू I स्क्वेअर RT डिवाइडेड बाय 4.18 कॅलरी. का तर एक कॅलरी बरोबर 4.18 जूल आहे. कळलं? मग या जूल मध्ये आपल्याला जर काढायचं, जूलचं कॅलरी मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर त्याला 4.18 नी भागावं लागेल. म्हणून तो फॉर्म्युला तसा आहे. जर कॅलरी मध्ये आपल्याला उष्णता काढायची असेल तर H इज इक्वल टू I स्क्वेअर RT भागिले 4.18 हे कॅलरी मध्ये काढताना आहे. जर जूल मध्ये काढायचं असेल तर H इज इक्वल टू I स्क्वेअर RT एवढाच फॉर्म्युला वापरायचा आहे. मग काही वेळा तुम्हाला देताना कसं देतात? इथं I स्क्वेअर RT इथं व्होल्टेज दिले का? नाही. मग प्रॉब्लेम मध्ये विचारताना काय विचारतात? V इज इक्वल टू IR हे आहे. मग आपल्याला दिलेलं असतं विभवांतर. मग बघा आता इथलं कन्व्हर्जन समजावून सांगतो तुम्हाला. बघा कन्व्हर्जन इथलं समजावून सांगतोय. ह्याचं कन्व्हर्जन इथं देतोय मी. या I स्क्वेअर RT ला असं लिहू शकतो का? I स्क्वेअर म्हणजे काय? I चा 2 वेळा गुणाकार. मग I मी असं लिहू शकतो का 2 वेळा? यस. डिवाइडेड बाय 4.18 हे कॅलरी मध्ये. मग V आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे? ओहमच्या नियमानुसार V इज इक्वल टू IR माहिती आहे का? बरोबर. मग मी या IR साठी, IR म्हणजे काय? I गुणिले R. मग मी या IR साठी V वापरू शकतो का? बरोबर ना? यस. मग फॉर्म्युला काय होईल? H इज इक्वल टू VIT डिवाइडेड बाय 4.18 बरोबर आहे का? कळतंय का? बघा VIT डिवाइडेड बाय 4.18 येतं लक्षात? आलं का लक्षात? यस. मग बघा जर मी या फॉर्म्युलाला V बाय R इज इक्वल टू I असं लिहू शकतो का? हे R इकडं आणलं तर कशात जाईल? छेदात जाईल. म्हणजे V बाय R इज इक्वल टू I येईल का? बरोबर आहे? हा. मग या I च्या जागी मी V बाय R लिहू शकतो का? बरोबर. मग काय फॉर्म्युला तयार होईल? V स्क्वेअर. बरोबर ना? हे V गुणाकारातील ना याच्या. V गुणिले VT डिवाइडेड बाय 4.18R असं येईल का मग फॉर्म्युला? आयोग तुम्हाला विचारताना हे विचारलेलं नाही आयोगाने अजून. हा फॉर्म्युला यूज करायला कुठेही विचारलेला नाही. पण हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला आयोगाने विचारलेला आहे. VIT बाय 4.18 आणि I स्क्वेअर RT बाय 4.18 हे दोन्ही फॉर्म्युले आयोगाने विचारलेले आहे. येते का लक्षात? बघा कळते का तुम्हाला हे पॉइंट?
हा पॉईंट कळलाय का? फॉर्म्युला असे तुमचे कन्वर्ट होत आहेत का? H इज इक्वल टू I स्क्वेअर RT डिवाइड बाय 4.18 कॅलरी. आणि त्याचेच कन्व्हर्जन आपण काय केलेले आहे ते या पद्धतीने आपण केलेले आहे. कळतंय पॉइंट? यस. बघा मग आपण मगाशी काय बघितलं आहे? रोधांची एकसर जोडणी बघितलेली आहे आणि रोधांची समांतर जोडणी बघितली आहे. सेम पॉइंट तुमचा तो सेम पॉइंट कशाशी निगडीत आहे? रोधांची विद्युत घटांची. विद्युत घट म्हणजे काय? बॅटरीज. तुमच्या ज्या बॅटरी आहेत, सेल्स आहेत, ते सेल जे आहेत ते सिरीज मध्ये जोडणं किंवा पॅरलल मध्ये जोडणं. सिरीज मध्ये जोडणं किंवा पॅरलल मध्ये जोडणं असेल त्याला आपण म्हणतो काय म्हणतो? विद्युत घटांची एकसर जोडणी. येते का लक्षात? बघा सर्व विद्युत घट तुमचे जे आहेत, जे ही बॅटरीज, विद्युत घट म्हणजे काय म्हणतो आपण? बॅटरीज. तुम्हाला लक्षात राहावं म्हणून सेल म्हणा किंवा बॅटरीज म्हणा, काहीही म्हणा, इट्स अप टू यू. तुम्हाला जे लक्षात राहील सायन्स मध्ये, तुम्हाला जे लक्षात, जो शब्द लक्षात राहतोय तो लक्षात ठेवा. इंग्लिश मराठी काही असू दे, तुम्हाला जो शब्द लक्षात राहतोय तो पटकन लक्षात ठेवा. का तर तुमचे जे क्वेश्चन असणार आहेत परीक्षेत दोन्ही भाषेत असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जो शब्द लक्षात राहतोय सायन्सचा तो लक्षात ठेवायचा. मराठी शक्यतो लक्षात राहत नाही, कारण आपण जे शब्द वापरतो ते इंग्लिश वापरतो. बॅटरीला तुम्ही कधी म्हणले का दुकानात जाऊन द्या मला एक घट, असं म्हटलंय का? नाही. त्यामुळे तुम्ही काय म्हणता? एक सेल द्या किंवा एक बॅटरी द्या असंच म्हणता ना तुम्ही डायरेक्ट. त्यामुळे जे शब्द तुमच्या लक्षात राहतात सायन्समध्ये तेच लक्षात ठेवा. तुम्हाला पेपर दोन्ही भाषेत आहेत, त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळत नसेल मराठीतला तर लगेच इंग्लिश मध्ये खाली बघा, तुम्हाला कळून जाईल की तो नक्की काय कन्सेप्ट वापरला. ठीक आहे? त्यामुळे शब्द लक्षात ठेवण्यासाठी जास्त स्वतःवरती भर देऊ नका. जसं लक्षात राहील तसं लक्षात ठेवा, पण जे शब्द लक्षात राहतात ते नीट लक्षात ठेवा की काय आहे. यस. बघा सर्व विद्युत घट एकाच विद्युत परिपथात जोडलेले असून एकाच घटाचा धनाग्र दुसऱ्या घटाच्या ऋणाग्राला जोडलेला असतो. म्हणजेच एका बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा दुसऱ्या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो. कळतंय? ज्यावेळी तुम्हाला करंट सप्लाय द्यायचा आहे त्यावेळी एकत्र 2-3 बॅटरी आणल्या असतील तर एका बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा दुसऱ्या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो. म्हणजेच आपण जी डायग्राम काढतो कशी काढतो? ही अशी काढतो. बरोबर? बघा आता इथं काय केलेलं आहे आपण? हा निगेटिव्ह टर्मिनल, हा पहिल्या बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला. बरोबर? हा दुसऱ्या बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल तिसऱ्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला. करेक्ट आहे? आणि ज्यावेळी तुमचं हे सर्किट पूर्ण होईल त्यावेळी हा पहिल्या बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल या शेवटच्या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला. कळतोय पॉइंट? म्हणजे एका बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो. कळतोय तो पॉइंट? यस. म्हणजे बघ एक विद्युत परिपथाचे एकूण विभवांतर म्हणजे पोटेन्शियल, टोटल पोटेन्शियल डिफरन्स, तुमचं जे टोटल त्या बॅटरीचं जे टोटल पोटेन्शियल डिफरन्स आहे हे काय असणार आहे? सर्व विद्युत घटाच्या विभवांतराच्या बेरजे इतके. म्हणजे मगाशी आपण सिरीज मधलं जे कनेक्शन बघितलं होतं सेम आलं. विद्युत घटाच्या विभवांतराच्या बेरजे इतके असते. म्हणजे व्ही टोटल इज इक्वल टू काय असेल? पहिल्या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स प्लस दुसऱ्या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स प्लस तिसऱ्या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स. आणि हेच आपण मगाशी बघितलेलं आहे का? बघा यस, हेच आपण मगाशी सांगितलेलं आहे का? बघा आपण सिरीज कनेक्शन ज्यावेळी बघितलं आहे एकसर जोडणीतील जोडणी, बरोबर, त्यामध्ये आपण हे पॉइंट बघितलेले आहेत. विद्युत घटाचे एकूण विद्युत गामक बल. आता हे विद्युत एकूण विभवांतर हे सर्व विद्युत घटाच्या, मगाशी आपण काय बघितलं होतं? एकूण रोधांच्या विभवांतराच्या बेरजे इतके असते. बरोबर आहे? इथं काय आलं ते चाललं आहे. दुसरा पॉइंट, विद्युत घटाचे एकूण विद्युत गामक बल
इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा काय आहे, विद्युत गामक बल. हा कन्सेप्ट आपण कशात बघणार आहे, पुढच्या चॅप्टर मध्ये चुंबकत्वामध्ये बघणार आहोत. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, विद्युत गामक बल कसं तयार होतं आणि त्याचा इफेक्ट काय होतो, हे आपण कशात बघणार आहोत, चुंबकत्वामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. विद्युत गामक बल, विद्युत घटाचे एकूण विद्युत गामक बल हे सर्व विद्युत घटाच्या विद्युत गामक बलाच्या बेरजे इतके असते. म्हणजे एका बॅटरीमुळे जे काही ईएमएफ तयार होईल ते सर्व सगळ्या विद्युत घटांच्या फोर्समुळे तयार होणाऱ्या बेरजे इतकं असेल. हे ईएमएफ फोर्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. जे ईएमएफ आहे ते ईएमएफ म्हणजे काय आहे, सर्व सेल्सच्या ईएमएफच्या बेरजे इतकं असणार आहे त्याचं टोटल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ईएमएफ. यस. नेक्स्ट, विद्युत घटाचा एकूण अंतर्गत रेजिस्टन्स. मग अशा आपण अंतर्गत रेजिस्टन्स म्हणजे काय बघितलंय, तुमच्या बॅटरीमध्ये असणारे जे मटेरियल्स आहेत त्यांचा वैयक्तिक रोध जो आहे तो म्हणजे त्याचा विद्युत घटाचा अंतर्गत रोध असेल आणि एकूण वाहकाचा रोध असेल तो असेल मुख्य रोध. या दोन्हीचं एकत्रीकरण काय असतं, त्या परिपथात असणारा, त्या सर्किटमध्ये असणारा एकूण रेजिस्टन्स असतो. बरोबर आहे. एकूण रेजिस्टन्स म्हणजे काय, त्या बॅटरी मधल्या असणाऱ्या मटेरियल्सचा इंटरनल रेजिस्टन्स प्लस जी वायर आपण वापरतो त्या कंडक्टरचा एकूण रेजिस्टन्स, याचं एकत्रीकरण म्हणजे काय, एकूण रोध. बरोबर. मग आपल्याला इथं काय सांगितलंय, विद्युत घटाचा एकूण अंतर्गत रोध हा सर्व विद्युत घटाच्या अंतर्गत रोधाच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच टोटल जो काही इंटरनल रेजिस्टन्स येईल तो किती आहे हे सांगितलं त्यांनी. टोटल इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू, तुम्ही जेवढ्या पण बॅटरी जोडलेल्या आहेत त्या सगळ्या बॅटरीच्या इंटरनल रेजिस्टन्सची बेरीज म्हणजे त्याचा एकूण इंटरनल रेजिस्टन्स आहे. येस. आता हा जो चार्ट आहे हा लक्षात ठेवायची गरज पडणार नाही. का तर ह्याच्यावरती आयोगाने प्रश्न जास्त विचारलेले नाही. विचारलेत कुठं, मगाशीचा जो चार्ट होता आपला, कुठला, एकसर जोडणी आणि समांतर जोडणी, कुणाची, रोधांची, रेजिस्टन्स इन सिरीज आणि रेजिस्टन्स इन पॅरलल. आयोग प्रश्न विचारताना तिथंच विचारेल, तेवढं लक्षात ठेवा. आयोग प्रश्न विचारताना तिथंच विचारेल. त्यामुळे त्या गोष्टी नीट समजावून काम करा. त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, तुमचे मार्क्स तिथं फिक्स आहेत, तुम्हाला तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुम्ही त्या गोष्टी समजून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, विद्युत घटांची एकसर सिरीज जोडणी केली तर काय होतं, रिझल्टंट पोटेन्शियल डिफरन्स जे आहे, टोटल विभवांतर जे आहे, पोटेन्शियल डिफरन्स ज्याला आपण म्हणतो रिझल्टंट पोटेन्शियल डिफरन्स, परिणामी विभवांतर, हे काय होतं, वाढतं. कधी, एकसर जोडणीमध्ये. जर विद्युत घट एकसर जोडणीत सिरीज मध्ये जोडले तर त्याचं रिझल्टंट जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे, परिणामी विभवांतर, ते ऑटोमॅटिक वाढतं. हे नीट लक्षात ठेवायचं. विद्युत घटांच्या एकसर जोडणीमध्ये नादुरुस्त विद्युत घट सहजपणे ओळखून बदलता येतात. आता मला सांगा, मगाशी मी तुम्हाला इथे डायग्राम दाखवली, बरोबर. आता इथून करंट फ्लो होत असेल तर हा चालू आहे, इथून करंट फ्लो होत असेल तर हा चालू आहे, आणि इथं जर बंद पडलं करंट तर हा बंद झालाय, हे कळतं. करेक्ट आहे. बघा, तुम्ही कधी मेकॅनिककडे गेला तर त्याच्याजवळ अॅमीटर म्हणून गोष्ट असते. आता सध्या डिजिटल अॅमीटर, व्होल्ट मीटर सगळे एकत्र आले. ठीक आहे. पिवळं असं एक तुम्हाला बॉक्स दिसतो, त्याला नॉब असतात, त्याच्यावरती वेगवेगळे तुम्हाला पॅरामीटर्स दिले असतात, करंट मोजण्यासाठी, व्होल्टेज मोजण्यासाठी, अजून बाकीच्या गोष्टी डिटेक्ट करण्यासाठी वगैरे. ठीक आहे. त्याला म्हणायचं पूर्ण डिजिटल तो जो इन्स्ट्रुमेंट आहे, अॅमीटर, व्होल्ट मीटर सगळे एकत्र देतात. मग तो काय करतो, बॅटरी करंट कनेक्शन मोजतो, किती आहे, काय आहे. जर गाडीची मोठी बॅटरी असेल किंवा इन्व्हर्टरची मोठी बॅटरी असेल तर प्रत्येक इलेक्ट्रोडला तो टच करून बघतो की त्यातून करंट वाहतोय की नाही, म्हणजे कुठल्या इलेक्ट्रोड मधून करंट सप्लाय बंद झालाय हे लगेच ओळखता येतं. का तर हे सिरीज मधनं जोडल्यामुळे. इथून इथं कनेक्शन तुमचं जाणार आहे, इथून एखादं बंद पडलं तर तेवढाच पार्ट काढून तुम्हाला तो दुरुस्त करता येतो. हा फायदा असतो एकसर जोडणीचा. कशात, सेल्सची बॅटरीज तुम्ही जर सिरीज मध्ये जोडल्या तर. कळतंय. यस.
बघा, मग आहे बॅटरीची समांतर जोडणी, पॅरलल कनेक्शन ऑफ सेल्स किंवा सेल्स इन पॅरलल. त्यात काय सांगितलेलं आहे, एका जोडणीमध्ये सर्व घटांचे धनाग्र हे एकमेकांना तसेच सर्व घटांचे ऋणाग्र हे एकमेकांना जोडलेले असतात. म्हणजेच आता कनेक्शन हे कसे ओळखायचे त्याचं सांगितलेलं आहे. म्हणजेच बघा, पहिल्या बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो. दुसऱ्या बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा तिसऱ्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो. येते लक्षात? यस. म्हणजे काय आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल, हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल. बघा, येते लक्षात? इथला पॉझिटिव्ह टर्मिनल पहिल्या बॅटरीचा हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह आहे. इथे दुसऱ्या बॅटरीचा हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. म्हणजेच पहिल्या बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल धनाग्र हा दुसऱ्या बॅटरीच्या धनाग्राला म्हणजेच पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो आणि दुसऱ्या बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल हा तिसऱ्या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो. म्हणजे धनाग्र धनाग्र जोडलेले असतात, ऋणाग्र ऋणाग्र जोडलेले असतात, पॉझिटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल जोडलेले असतात, निगेटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेले असतात. येते का लक्षात? यस. विद्युतधारा वाहक तारेच्या शाखांमध्ये, वाहक तारा म्हणजे जे पॅरलली जोडलेल्या आहेत गोष्टी, त्या तारांमध्ये आपला काय होतो, विद्युतधारा वाहक सेपरेट होते. का तर जंक्शन क्रिएट होतं सिरीज पॅरलल मध्ये. आपण मगाशी बघितलेलं आहे त्या पद्धतीने. बरोबर, हे तुमचं जंक्शन तयार झालेलं आहे. बरोबर. मग इथून येणारा करंट तुम्ही जेवढ्या तारा त्याला जोडलेल्या आहेत बॅटरीसाठी वेगवेगळ्या, या पॉइंट पासून डिवाइड व्हायला चालू होईल. बरोबर आहे. म्हणून जेवढ्या पण ब्रांचेस तुम्ही त्या एका वाहकाच्या तयार करता, एका कंडक्टरच्या किंवा एका वायरच्या जेवढ्या ब्रांचेस आपण तयार करतो, तेवढ्या प्रत्येक ब्रांचेस मधून तो करंट डिवाइड व्हायला चालू. डिवाइड म्हणजे समजा इथं एक आहे, इथं आय हा करंट आहे, तर हा असेल आय मायनस I1, हा असेल आय मायनस I2 आणि हा असेल आय मायनस I3. कळत आहे? यस. कळतंय का पॉइंट? बघा, ज्या जोडणीमध्ये विद्युतधारा वाहक तारेच्या शाखांमध्ये तुम्ही, कारण बॅटरी आपल्याला पॅरल मध्ये जोडायचे बॅटऱ्या, त्यामुळं ही ब्रांचेस बाहेर निघणं पॉसिबल आहे. मग त्या ब्रांचेस मध्ये येणारा करंट हा विभागला जातो. यस. कळतंय? आणि हा आपण जंक्शन लॉ मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तो आहे तुमचा जंक्शन लॉ. कळतोय? यस. मग दुसरा पॉइंट काय आहे, या जोडणीमुळे विद्युत घट नादुरुस्त झाल्यास देखील विद्युत परिपथ बंद होत नाही. म्हणजेच समजा या इथला काही पार्ट बंद पडला इथला, तर बाकीचा पूर्ण पार्ट चालू राहणार आहे, कारण तिथं करंट सप्लाय डिवाइड झालेला आहे. त्यामुळं इथले पॉइंट्स जे आहेत ते चालूच राहणार आहेत. समजा इथला बंद पडला तर हाच भाग फक्त आपल्याला बदलता येईल किंवा तोच पार्ट आपल्याला कळेल. बाकीचं सगळं बंद पडलेलं चालू बंद पडेल का? हा बंद पडल्यामुळं नाही, हा चालूच राहणार आहे. कळतंय? यस. विद्युत घटांची समांतर जोडणी केल्यास तसेच घटांची संख्या वाढवल्यास देखील परिणामी विभवांतर कमी होते. समांतर जोडणीत जोडल्यामुळे काय होईल, रेसिप्रोकल काढावं लागेल आणि रेसिप्रोकल काढल्यावर काय होतं, ऑटोमॅटिक व्हॅल्यू कमी होते. रेसिप्रोकल म्हणजे काय, व्यस्तांक, एक छेद तुमचं व्ही टोटल काढावं लागेल. बरोबर आहे. मग हा काय होईल तुमचा 1/V1 प्लस 1/V2 प्लस, म्हणजे यात काय होईल, याची जी व्हॅल्यू आहे ती ऑटोमॅटिक जेवढे नंबर ऑफ व्होल्टेज तुम्ही वाढवत जाल किंवा नंबर ऑफ बॅटरीज वाढवाल तेवढ्या ही अमाऊंट तुमची कमी होत जाणार आहे. म्हणून परिणामी जो रिझल्टंट व्होल्टेज आहे टोटल तो काय होईल, कमी होईल. कळतंय? यस. बघा पॉइंट कळतो का तुम्हाला? बघा, आय होप तुम्हाला कळत असेल इथपर्यंत. मग हा महत्वाचा पॉइंट आहे. आता ह्याच्यावरती फिक्स प्रॉब्लेम मी तुम्हाला जसं सांगितलं आहे, आयोग इलेक्ट्रिसिटी मध्ये जर कन्सेप्ट थेरॉटिकल नाही विचारलं
तर तुम्हाला इथं प्रश्न विचारतं आयोग. ठीक आहे, त्याचं बिल काढायचं, विजेचं एकूण बिल किती येईल ते काढायला आयोग विचार. बरोबर, तुम्ही जर पेपर बघितले तर तुम्हाला कळेल, तिथं तुम्हाला आयोग प्रश्न विचारतच. जर थ्योरेटिकल पार्ट इलेक्ट्रिसिटीचा विचारला नसेल तर आयोग इथं प्रश्न हमखास विचार, फिक्स मध्ये विचारतं. बघा, नेक्स्ट, शक्ती म्हणजे आपण काय म्हणलेलं आहे, शक्तीची व्याख्या काय असते? शक्ती म्हणजे कार्य करण्याचा दर किंवा कार्य करण्याचा क्षमता. ठीक आहे, कार्य करण्याची क्षमता किंवा कार्य करण्याचा दर, त्याला आपण काय म्हणतो? शक्ती. बरोबर आहे. मग एकक कालावधीमध्ये विद्युत धारेमुळे जे काही कार्य घडून येते, विद्युत धारेमुळे एकक कालावधीमध्ये जे काही कार्य घडून येते विद्युत ऊर्जे सहाय्याने, त्याला आपण म्हणतो विद्युत शक्ती. म्हणून पॉवर इज इक्वल टू आपण काय देतो? W/T. हे काय आहे? शक्ती. बरोबर आहे. हे काय आहे तुमचं? इलेक्ट्रिसिटीमुळे घडून आलेलं कार्य. आणि हा काय आहे? वेळ, कालावधी, काळ. यस, पॉवर इज इक्वल टू W/T. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. यस, मग ओहमचा नियम आपण बघितलेला आहे. ओहमच्या नियमानुसार काय येईल? P इज इक्वल टू VI. ओहमच्या नियमानुसार शक्ती बरोबर काय आहे? VI. V काय आहे तुमचं? विभवांतर. I काय आहे? विद्युत धारा. म्हणजेच तुम्ही असं लिहू शकता का? बघा, शक्ती बरोबर, मराठीत ज्यांना पाहिजे त्यांना, शक्ती बरोबर विभवांतर गुणिले तुमची विद्युत धारा. बरोबर आहे. आता आपण जे बघितलेलं आहे, काय बघितलेलं आहे? V इज इक्वल टू काय आहे? IR. बरोबर आहे. V इज इक्वल टू IR आपण बघितलेलं आहे. मग हे P इज इक्वल टू VI जे आहे, P इज इक्वल टू VI, त्याच्या जागी, V च्या जागी आपण IR लिहू शकतो का? आता V ची व्हॅल्यू IR आपल्याला माहिती आहे, मग आपण लिहू शकतो का? यस. मग R गुणिले I गुणिले I म्हणजेच काय झालं? I² R. हा तुमचा दुसरा फॉर्म्युला तयार झाला का? P इज इक्वल टू I² R. हा तुमचा पहिला फॉर्म्युला, हा तुमचा दुसरा फॉर्म्युला, त्याचंच कन्वर्जन आहे. आलं का लक्षात? V इज इक्वल टू I² R. याच्या लक्षात? फॉर्म्युला असा बदलत असतो, त्यामुळे तो लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला प्रॉब्लेम दिल्यानंतर, प्रॉब्लेम पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे गणितामध्ये, जो प्रॉब्लेम दिला आहे त्या गणितामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते आधी लिहून ठेवा एका ठिकाणी. तुम्हाला लगेच स्ट्राईक होईल कुठला फॉर्म्युला वापरायचा, कोणता फॉर्म्युला वापरायचा हे लगेच स्ट्राईक होईल. कधी? जर तुम्ही त्या गोष्टी तिथं मांडून घेतल्या लगेच. तुमच्याकडे वेळ असतो तेवढा वेळ तुम्ही तिथं द्या, तुम्हाला फॉर्म्युला लगेच सोडवून. जर फॉर्म्युला तुम्हाला आठवला का तर तुमच्या समोर त्या व्हॅल्यू आलेल्या असतात. कशाला काय आहे? डायरेक्ट तुम्हाला जर पॉवर दिला असेल तर डायरेक्ट लिहा P इज इक्वल टू किती दिलं, विभवांतर दिलं असेल V इज इक्वल टू किती दिलं लिहा, कार्य दिला असेल W बरोबर काय आहे ते लिहा. मग हा फॉर्म्युला वापरायचा आहे की हा वापरायचा आहे, की टायमिंग दिला असेल तर V/T, हा जो W/T चा आहे तो वापरायचा आहे, हा कळेल. विद्युत धारा दिला असेल तर P इज इक्वल टू VI हा वापरावा लागेल. कळतंय? त्यामुळे ज्या व्हॅल्यू आपल्याला गणितात दिलेल्या आहेत त्या आधी लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला आठवायला जास्त वेळ लागणार नाही. कळतंय? यस. बघा, मग SI युनिट काय आहे विद्युत शक्तीचं? वॅट. त्यालाच आपण काय म्हणतो? जूल पर सेकंद. विद्युत शक्तीचं SI युनिट काय आहे? वॅट. सरळ सेवाचा तुमचा फिक्स क्वेश्चन असतो हा, किंवा तुमचं कुठे गेलं अश्वशक्ती, इथं लिहिले का? नाही लिहिलं मी, ठीक आहे सांगतो. या वॅटच अश्वशक्ती बरोबर असतं. एक अश्वशक्ती बरोबर किती वॅट, असा तुमचा क्वेश्चन असतो सरळ सेवासाठी. कंबाईनला खूप आधी विचारून झालेलं आहे. ठीक आहे. विद्युत शक्तीचा SI एकक काय आहे? वॅट. इंडस्ट्रियल मध्ये, इंडस्ट्रियल युसेज मध्ये, म्हणजे आपण ज्यावेळी औद्योगिक ह्याच्यात वापरतो किंवा शेतातल्या मोटर वगैरे वापरतो तिथं काय लागते?
पॉवर जास्त लागते. मग तिथलं आपण मोजताना किती पॉवर मोजतो, अश्वशक्ती हे युनिट वापरतो, हॉर्स पॉवर. बरोबर आहे. आपण म्हणतो बघा शेतातली 5 HP ची मोटर आहे, 7.5 HP ची मोटर आहे, 12 HP ची मोटर आहे. हे HP म्हणजे काय आहे, तुमचं हॉर्स पॉवर. मग 1 HP बरोबर किती, 746 वॅट. 1 HP बरोबर 746 वॅट आहे. आणि हा तुमचा सरळ सेवाचा PYQ फिक्स क्वेश्चन असतो बरं का. सरळ सेवा, पोलीस भरती वगैरे ह्या प्रश्नपत्रिकांमध्ये हा क्वेश्चन भरपूर वेळा फिक्स असतो. त्यामुळे लक्षात ठेवा. मग इथं दिलं तुम्हाला विद्युत ऊर्जेचं औद्योगिक एकक. विद्युत ऊर्जा औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते, त्यामुळे त्याचं युनिट मोजणं सोपं जावं किंवा ती किती वापरली जाते हे वापरणं किंवा आकडेवारीत करणं सोपं जावं म्हणून युनिट काय वापरलेलं आहे, किलोवॅट आवर. म्हणजे एका तासात किती किलोवॅट ऊर्जा वापरलेली आहे, विद्युतधारा वापरलेली आहे, ते म्हणजे तुमचं काय आहे, किलोवॅट आवर. मग किलोवॅट आवर बरोबर. किलोवॅट आपण किलोला काय वापरले, वॅटला काय वापरले, जूल पर सेकंद. ते आहे का इथं बघा. मग 1 किलो म्हणजे किती, 1000 म्हणजे 10चा घात. बरोबर आहे. 10चा गुणिले 3600 सेकंद. म्हणजेच तुम्ही याला असं लिहू शकता का बघा, 10चा घात हा गुणिले या 3600 सेकंदाला असं लिहू शकता का, बरोबर. म्हणून हे 3.6 इंटू 10⁻⁶ जूल कुठून आलं, तर जेव्हा घातांकाचा पाया समान असतो तेव्हा घातांकाची आपण काय करतो, बेरीज करतो. बरोबर आहे. म्हणून 3.6 गुणिले 10⁻⁶ जूल हे आलेलं आहे. कळतंय. हे कसं आलं ते कळलं का. 1 किलो वॅट म्हणलेला आहे. 1 किलो म्हणजे किती, 10चा घात. त्याला आपण जूल पर सेकंद म्हणलेला वॅटला. बरोबर. प्लस गुणिले सेकंद किती आहेत, तासात 3600. बरोबर. मग त्या 3600 सेकंदाला आपण असं लिहिलेलं आहे. म्हणून 3.6 इंटू 10⁻⁶ जूल हे तुमचं तिथं उत्तर आलेलं आहे. येते लक्षात. मग विद्युत ऊर्जेचा एकूण वापर आपण ज्यावेळी घरातली ऊर्जा वापरतो त्यावेळी आपण युनिट मध्ये कॅल्क्युलेट करतो. बरोबर आहे. किती युनिट ऊर्जा वापरेल त्याच्यानुसार तुम्हाला बिल येतं. मग ते युनिट काढताना कसं काढायचं आहे, एकूण वापरलेली विद्युत शक्ती म्हणजे पॉवर. बरोबर आहे. गुणिले किती तास आपण वापरलेला आहे, किती तास गुणिले किती दिवस आपण वापरलेला आहे. किती शक्ती आहे म्हणजे किती वॅट मध्ये ते वापरलेलं आहे, किती तास वापरलेला आहे डेली आणि किती दिवस वापरलेला आहे. हे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपले येतात एकूण युनिट येतात. काय येतात, एकूण युनिट. बरोबर आहे. आणि मग विजेचं बिल कसं कॅल्क्युलेट केलं जातं, एकूण बिल बरोबर कसं असतं, मग विजेचा एकूण वापर म्हणजे युनिट मध्ये जर आपण वापरलेलं बिल असेल किलोवॅट मधलं तर ते युनिट गुणिले आपल्याला विजेचा दर किती लागू केलेला आहे तो दर, यांचा गुणाकार म्हणजे तुमचं विजेचं बिल आहे. येते का लक्षात. त्यांचा गुणाकार म्हणजे तुमचं विजेचं बिल आहे. आणि ह्याच्यावरती तुम्हाला हमखास आयोग प्रॉब्लेम विचारतो. हमखास आयोग त्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारतो. येते का लक्षात. यस. ऑनलाईन जनता लक्षात येत असेल. ठीक आहे. बघा हा झाला आहे आपला इलेक्ट्रिसिटी चॅप्टर. आता उद्या काय आहे, बुधवार आहे ना उद्या. ठीक. मग उद्या लेक्चर आहे आपलं. बरोबर. उद्या लेक्चर आहे तर उद्या कोणतं लेक्चर असेल, चुंबकत्व. बरोबर. मॅग्नेटिझम हे लेक्चर आपण उद्या घेणार आहोत. ठीक आहे. उद्या भेटूयात सेम टायमिंग 1:30 वाजता. करेक्ट. 1:30 वाजता लेक्चर चालू करूयात. चुंबकत्व चॅप्टर उद्या सांगू. उद्या कन्सेप्ट थोडेसे जास्त आहेत. उद्या सगळा खेळ कन्सेप्ट आहे. चुंबकत्व चॅप्टर मध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय आहे, एडी करंट काय आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कन्सेप्टच्या आहेत. कन्सेप्ट कळाला की तुम्हाला त्या गोष्टी
कळते. त्यामुळे उद्या सगळा खेळ कन्सेप्टचा आहे. उद्या नीट डोकं शांत ठेवून लेक्चर करा. कन्सेप्ट का आले की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळते. येतं लक्षात? चालेल. बघा तुम्ही जेवढा अभ्यास कराल आतापासून तुम्ही अभ्यास कराल, रेग्युलर अभ्यास करा, तुम्हाला सायन्स सोपं जाईल. ठीक आहे, तुम्हाला सायन्स सोपं जाईल, खूप सोपं जाईल. तुम्ही फक्त अभ्यास करा. ठीक आहे, चल भेटूयात उद्या सेम टायमिंग. तोपर्यंत धन्यवाद.